Hello dear students. So in this video we are about to start the rapid revision lecture for only HTML codes. Yes, already मी तुम्हाला रॅपिड रिव्हिजन मध्ये चॅप्टर नंबर 1 चा एकदम डिटेल्ड व्हिडिओ वन शॉट व्हिडिओ पण दिलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ पण दिलेला आहे. आता कोडिंग साठी थोडं प्रॅक्टिस करूयात कारण कोडिंगचा इम्पॉर्टन्स पण असतो एक्झाम मध्ये. 10 मार्काला कोडिंग विचारतात. सो 10 मार्क्स कोडिंग इज आस्क्ड. वन क्वेश्चन इज कंपल्सरी आस्क्ड फॉर 5 मार्क्स फ्रॉम HTML and one question for 5 marks is asked from the JavaScript. ठीक आहे. सो तुम्हाला कोडिंगमध्ये समजा 10 मार्क सिक्युअर करायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ एकदम नीट बघावा लागेल. HTMLचा कन्सेप्ट तुमचा पूर्ण क्लिअर पाहिजे. ठीक आहे. तर HTMLचा कन्सेप्ट कसं क्लिअर करायचं सर, असं एखादं स्टुडंटचं क्वेश्चन असेल तर आधी काय करायचं, वन शॉट व्हिडिओ बघा. वन शॉट व्हिडिओ बघितल्यानंतर मी चॅप्टर 1चं रॅपिड रिव्हिजन दिलेलं. रॅपिड रिव्हिजन म्हणजे तुम्हाला 30 to 40 मिनिट्समध्ये पूर्ण चॅप्टर एकदम डिटेलमध्ये परत सेकंड टाइम रिव्हिजन भेटेल. आता एकदा तुमचा पूर्ण थिअरी कन्सेप्ट क्लिअर आहेत मग तुम्ही कोडिंगकडे या. एखादा स्टुडंट डायरेक्ट आता कोडिंगचा व्हिडिओ बघत असेल आणि डायरेक्ट कोडिंगच्या कन्सेप्टवरती येत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ थोडा डिफिकल्ट जाऊ शकतो. तर डायरेक्टली कोडिंगवरती जम्प करू नका. ठीक आहे. सो लेट स्टार्ट द बोर्ड क्वेश्चन्स. आणि एक तुम्ही समजून घ्या, फक्त 4 टॉपिकवरती HTMLचे कोड विचारतात. मी तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 वर्षाचे PYQ क्वेश्चन HTMLचं एका व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून देणार आहे. याच्या बाहेर तुमच्या पेपरमध्ये काहीच नसणार आहे, माझी गॅरंटी तुम्हाला. मी जे क्वेश्चन्स घेतोय ना हेच तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला दिसेल. असं एकही क्वेश्चन तुम्हाला दिसणार नाही जे आपण केलं नाही तुमच्या पेपरला, माझी गॅरंटी तुम्हाला. असं काही दिसलं नंतर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, सर तुम्ही हा क्वेश्चन घेतला पण आम्हाला हा क्वेश्चन आला. असं होऊच शकत नाही कारण मी 5 वर्षापासून ITचा ऑनलाईन एक्झाम कंडक्ट करतोय आणि क्वेश्चन जे असतात ना ते हेच PYQ क्वेश्चन्स रिपीटेड असतात. हां, पेपर ID असतात, पेपर सेट्स असतात, भरपूर क्वेश्चन्स असतात, भरपूर पेपर ID असतो, पण क्वेश्चन तोच असतो ना. क्वेश्चन रिपीट होऊन तोच येतो. ठीक आहे. तर नवीन काही येणार नाही आहे. तर नीट व्हिडिओ बघा, आधी थिअरी कन्सेप्ट क्लिअर करा मग कोडिंगवरती या. ठीक आहे. 4 टॉपिक लक्षात ठेवा. एक असतो फॉर्म्स इन HTML, दुसरा असतो कॅस्केडिंग स्टाईल शीट, CSSचा टॉपिक असतो. तिसरा टॉपिक जो असतो तो असतो लिस्ट आणि 4th टॉपिक जो असतो तो असतो आयफ्रेम. आयफ्रेमवरती एकदाच क्वेश्चन विचारले, जास्त विचारत नाही. एकच क्वेश्चन आहे आयफ्रेमचा ना, एकच क्वेश्चन आहे. तो एक क्वेश्चन विचारत राहतात दरवेळेस. ठीक आहे. तर फॉर्म, CSS, लिस्ट आणि आयफ्रेम हे 4 टॉपिक्स फक्त तुम्ही नोट करून घ्या बरं. आणि हे 4 टॉपिक्समधनंच तुम्हाला कोडिंग प्रॅक्टिस करायचं आहे, कोडिंग प्रिपेअर करायचं आहे. ह्या 4 टॉपिकला सोडून बाकी कोणत्याही टॉपिककडे तुम्ही जाऊ नका, कोडिंग येणार नाही. आय एम टॉकिंग फॉर द IT ऑनलाईन एक्झाम. ठीक आहे. 80 मार्क्सचा जो एक्झाम असतो ना त्याच्यासाठी सांगतोय मी. प्रॅक्टिकलसाठी प्रॅक्टिकलचे कोड्स येतील. ठीक आहे. चलो, सो काम करू आता, डायरेक्टली एक क्वेश्चन स्टार्ट करू विदाउट वेस्टिंग एनी टाईम. ऑलरेडी मी कोडिंगचे भरपूर लेक्चर्स रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत, पण मला वाटतं हा व्हिडिओमध्ये मॅक्झिमम क्वेश्चन्स कव्हर होतोय आणि तोच क्वेश्चन असणार आहे जो मोस्ट ऑफ द टाइम रिपीटेड आहेत बोर्ड एक्झाममध्ये. ठीक आहे. चलो, तर हा क्वेश्चन बघा. पहिला क्वेश्चन CSS वरती डिपेंड आहे. हा क्वेश्चन कोणत्या टॉपिकवरती डिपेंड आहे? CSS. सो CSS टॉपिकवरती हा क्वेश्चन डिपेंड असणार आहे. ठीक आहे. चलो, सो दिस क्वेश्चन इज आस्क्ड इन 22, 24, 25. तुमचा बोर्ड एक्झाम 26ला पण येणार. ठीक आहे. लक्ष द्या. राईट HTML प्रोग्राम टू डिस्प्ले द सायबर वर्ल्ड हॅव्हिंग एरियल फॉन्ट. स्टाईल दिली आपल्याकडे एरियल फॉन्ट अँड बॅकग्राऊंड कलर छान. ॲड 2 ॲडव्हान्टेजेस हॅव्हिंग रेड कलर टू द टेक्स्ट. ओके, एक मिनटं. CSSचं कोडिंग करायचं आहे, पण कोणता CSS ते बोर्ड एक्झाममध्ये मेन्शन केलेलंच नाही आहे. बरं, तर आता CSSचे 3 टाईप्स असतात. एक असतो इनलाईन CSS, बरोबर, एक असतो इनलाईन CSS, एक असतो इंटरनल CSS. ठीक आहे. आणि थर्ड पार्ट जो असतो तो असतो एक्सटर्नल CSS. असं CSSचे आपल्याकडे 3 टाईप्स असतात. आता तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये एक्सटर्नल CSS कोडिंग करायचं नाही आहे. तुम्हाला एकतर इनलाईननी करू शकता किंवा इंटरनली करू शकता जर मेन्शन नसेल तर. जसं की हा क्वेश्चन बघू शकता, बरोबर. जसं की तुम्ही हा क्वेश्चन बघू शकता. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला मेन्शन केलेलंच नाही आहे कोणता विच टाईप ऑफ CSS वी हॅव टू डू, राईट. सो वी कॅन इदर गो फॉर इनलाईन ऑर वी कॅन गो फॉर इंटरनल. एक काम करतो, मला वाटतं हा पहिला क्वेश्चन मी तुम्हाला इनलाईन CSSनी पण कोडिंग करून दाखवतो आणि इंटरनल CSSनी पण कोडिंग करून दाखवतो. दोन्ही टाईपच्या CSSनी कोडिंग करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला पुढचं CSSचे सगळे क्वेश्चन्स अजून सोपं वाटतील. ठीक आहे. एक्सटर्नल CSS इज ओनली देअर फॉर प्रॅक्टिकल्स. बरोबर, एक्सटर्नल CSS इज ओनली देअर फॉर युअर प्रॅक्टिकल्स, बट दॅट इज नॉट देअर फॉर युअर बोर्ड एक्झाम. ठीक आहे. बोर्ड एक्झाम 80 मार्क्सचा जो ऑनलाईन एक्झाम असतो ना, 80 मार्क्सच्या ऑनलाईन एक्झाममध्ये हा नसतो. ठीक आहे. चलो, सो लेट स्टार्ट. हा आपण आधी कसं कोडिंग करायचं? इनलाईन. चला, इनलाईननी कोडिंग करू मग इंटरनलनी कोडिंग करू. नाव आय एम गोइंग टू डू दिस बाय इनलाईन CSS. चलो, लक्ष द्या. बेसिक टॅग्स तर विसरले नाही ना. बेसिक टॅग्स सगळ्यात आधी लिहायचं डॉक टाईप HTML. काय लिहायचं? डॉक टाईप HTML. ठीक आहे. मी सारखं तिकडे लॅपटॉपमध्ये बघतोय, मला
फक्त बघतोय मी की सगळं कोडिंग बसते का, ॲडजस्टमेंट थोडं रेकॉर्डिंगचं, ठीक आहे. नाहीतर तुम्ही म्हणताल तिकडं काय बघताय सारखं सारखं, ठीक आहे. तर तिथं लॅपटॉप आहे, मी बघतोय की आता कोड्स कसे आपल्याकडे काही लेंदी कोड्स पण आहेत, तर ठीक आहे. आय एम जस्ट वरीड अबाउट की हे याच्यामध्ये सेट, म्हणजे मला तसं हँडरायटिंग थोडं छोटं लिहिण्यासाठी, ठीक आहे. चलो हां, तर सगळ्यात आधी काय असतो डॉक टाईप HTML. व्हॉट इज डॉक टाईप HTML? डॉक टाईप HTML म्हणजे डॉक्युमेंट टाईप HTML. आणि आपला कम्प्युटर ज्यावेळेस हा लाईन रीड करतो ना, आपला कम्प्युटर समजून जातो दॅट द युजर इज गोइंग टू परफॉर्म द HTML5 कोडिंग. सो व्हॉट इज द पर्पज ऑफ डॉक टाईप HTML? दॅट वी स्टार्ट द HTML5 कोड, राईट. सो डॉक टाईप HTML नीच स्टार्ट करा, कारण आपल्या बोर्ड्समध्ये आपल्या सिलेबसमध्ये HTML5 नीच कोडिंग करायचं आहे फॉर द 12th स्टँडर्ड, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड टॅग असतो आपला HTML टॅग. सेकंड टॅग काय असतो आपला HTML टॅग, ठीक आहे. ओके, नेक्स्ट असतो आपला हेड टॅग, ठीक आहे. हां, आता हेड टॅगमध्ये तुम्ही स्टाईल टॅग ओपन करू नका, कारण आपण यूज करतो इनलाईन CSS. माहिती आहे ना इनलाईन CSS काय असतो? ज्यावेळेस आपल्याला एखाद्या लाईनला स्टाईल द्यायचा असतो तर आपण वापरतो इनलाईन CSS, ठीक आहे. चलो मग आपण लिहू HTML हेड टायटल. सो टायटलमध्ये काय लिहायचं बरं? टायटलमध्ये लिहा सायबर वर्ल्ड. आपला जो टॉपिक आहे तोच लिहा सायबर वर्ल्ड, ठीक आहे. क्लोज द टायटल टॅग, ठीक आहे. टायटल टॅग क्लोज झाल्यानंतर हेड टॅग क्लोज करा. हां, जर तुम्ही आता इनलाईन CSS करत असाल तर तुम्हाला इथं स्टाईल टॅगमध्ये स्टाईल पण डिफाईन करायचं असतो, पण आता आपण इनलाईन CSS करतोय, इंटरनल करत नाहीये. इंटरनल ऐका इंटरनल CSS इज डिफाईन्ड इनसाइड द हेड टॅग, बट इनलाईन CSS इज डिफाईन्ड जस्ट बिफोर दॅट लाईन, राईट. चलो हेड टॅग क्लोज केलं, देन वी ओपन द बॉडी टॅग, अँड बॉडी टॅग ओपन केल्यानंतर आपला ॲक्च्युअल कोडिंग सुरू होतो. हे तर बेसिक टॅग्स आहे, बरोबर, बेसिक टॅग्स. चलो H1 बरोबर, H1 राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले सायबर वर्ल्ड. आता हा आपला हेडिंग आहे ना सायबर वर्ल्ड, तर ह्याला लार्जेस्ट हेडिंगमध्ये ठेवू आणि त्याला कोणते कोणते प्रॉपर्टीज द्यायचे? एरियल फॉन्ट असला पाहिजे आणि बॅकग्राऊंड कलर सियान असला पाहिजे. काय असला पाहिजे? त्याचा फॉन्ट काय असला पाहिजे? एरियल, ठीक आहे. H1 स्टाईल इज इक्वल टू, म्हणजे इथून आपला इनलाईन CSS सुरू होतोय. H1 स्टाईल इज इक्वल टू, ठीक आहे. चलो आता एरियल फॉन्टसाठी काय असतो? फॉन्ट फॅमिली काय असतो? फॉन्ट डॅश फॅमिली. हा झाला CSS प्रॉपर्टी. आता CSS चा व्हॅल्यू डिफाईन करण्यासाठी काय करतो? कोलन की सेमीकोलन? कोलन, राईट. आपण कोलन देतो, बरोबर, कोलन. फॉन्ट फॅमिली काय असलं पाहिजे? एरियल, ARIAL, ठीक आहे. चलो आता नेक्स्ट प्रॉपर्टीकडे जाण्यासाठी आपल्याला काय द्यावं लागेल? सेमीकोलन. काय द्यावं लागेल? सेमीकोलन. हा, नेक्स्ट प्रॉपर्टी काय? बॅकग्राऊंड कलर शुड बी सियान. आता हा एक कलर आहे बॅकग्राऊंड कलर सियान म्हणून, ठीक आहे. तर आपण बॅकग्राऊंड कलर देऊ. बॅकग्राऊंड कलर CSS प्रॉपर्टीमध्ये कसा असतो? BG कलर लिहितो का? नाही. HTML मध्ये आपण BG कलर लिहितो, बट नाव वी आर डुईंग द CSS. सो इन CSS वी हॅव टू राईट कंप्लीट स्टेटमेंट. वी हॅव टू राईट द कंप्लीट स्टेटमेंट. वी हॅव टू राईट बॅकग्राऊंड डॅश कलर, COLOUR नाही लिहायचं, ठीक आहे. COLOR. चलो कोलन. हा झाला आपला प्रॉपर्टी नंतर व्हॅल्यू डिफाईन करतो. व्हॉट इज द व्हॅल्यू? क्वेश्चनमध्ये दिले सियान, CYAN, ठीक आहे. जो क्वेश्चनमध्ये दिले तोच आपल्याला वापरायचे, बाकी आपण काही एक्स्ट्रा करू शकत नाही, ठीक आहे. चलो H1 साठी स्टाईल दिलं, दॅट्स इट. आणि H1 मध्ये काय डिस्प्ले झाला पाहिजे होता? सायबर वर्ल्ड. हां, ते पण लिहावं लागेल सायबर, बरोबर. H1 मध्ये काय लिहावं लागेल? सायबर वर्ल्ड, ठीक आहे. दिसतंय का? सायबर वर्ल्ड. हां, मग त्याच्यानंतर तुम्हाला H1 ला क्लोज करावं लागेल. आता हे एका लाईनमध्ये कंटिन्यू करायचं आहे, माझ्याकडे स्पेस नाही म्हणून मी खाली लिहितोय, ठीक आहे. एका लाईनमध्येच कंटिन्यू करायचं आहे बस. दिस लाईन इज कॉल्ड ॲज युअर इनलाईन CSS. यालाच आपण म्हणतो इनलाईन CSS. म्हणजे तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये असाच कोड तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमध्ये टाईप करायचा असतो. बोर्ड एक्झाममध्ये कोडिंग जो असतो तो लिहायचा नसतो, तो टाईप करायचा असतो, ठीक आहे. हां, ॲड 2 ॲडव्हान्टेजेस हॅव्हिंग रेड कलर टू द टेक्स्ट. आपल्याला 2 ॲडव्हान्टेजेस ॲड करायचे आहेत आणि ते दोन्ही ॲडव्हान्टेजेसचे कलर काय असले पाहिजे? रेड, ठीक आहे. मी पुढचं कोडिंग इथं कंटिन्यू करतो. नाव आय विल यूज द P टॅग. सो P स्टाईल इज इक्वल टू कलर. प्रॉपर्टीचं नाव काय? कलर. कोलन. व्हॅल्यू काय? व्हॅल्यू क्वेश्चनमध्ये सांगितलं, व्हॅल्यू इज रेड. दिस इज द व्हॅल्यू, दॅट्स इट. चलो, म्हणजे पॅराग्राफ टॅगला पण मी इनलाईन CSS दिलं. सो हा स्टाईल म्हणजे पॅराग्राफ टॅगवरती अप्लाय होतो, ठीक आहे. चलो ॲडव्हान्टेजेस. नाव यू हॅव टू ॲड एनी 2 ॲडव्हान्टेजेस ऑफ द सायबर वर्ल्ड. म्हणजे तुम्ही सायबर वर्ल्डचे कोणतेही 2 ॲडव्हान्टेजेस इथं लिहू शकता. आता हे तुम्हाला विचार करायचा आहे सायबर वर्ल्डचे कोणते ॲडव्हान्टेजेस आहेत आणि तुम्हाला ते 2 सेंटेन्स म्हणजे
ॲडव्हान्टेजेस कोणते दोन ॲडव्हान्टेजेस लिहायचे. सो आता मी ते डॅश डॅश करतोय, पण तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला हे टाईप करायचं असतो एक्झाममध्ये. ठीक आहे. सो तुम्हाला ॲडव्हान्टेजेस ऑफ सायबर वर्ल्ड. व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ सायबर वर्ल्ड? लाईक वी कॅन परफॉर्म ऑनलाईन ट्रान्झॅक्शन विदाउट एनी फिअर ऑफ मिसयूज बिकॉज ऑफ cyber world and cyber security, right? We have the freedom to use the internet and we have our data privacy, right? Because of the cyber world, right? Or because of the cyber security. असं तुम्हाला सायबर वर्ल्ड सायबर सिक्युरिटी बद्दल एक दोन शब्द तुमच्या ओन वर्ड्समध्ये ॲड करायचे. ठीक आहे. तर तुम्हाला सायबर वर्ल्ड 2 सेंटेन्सेस असं मी लिहितो. तुम्ही एक्झाममध्ये असं लिहू नका बरं का. तुम्ही एक्झाम असं लिहू नका. तुम्हाला सायबर वर्ल्डचे कोणतेही 2-3 सेंटेन्स ॲड करायचे आहे. ठीक आहे. सायबर वर्ल्ड 2-3 सेंटेन्सेस यू हॅव टू राईट. देन यू हॅव टू क्लोज द पी टॅग. दॅट्स इट. अजून कोडिंगमध्ये काय सांगितलं का करायला? नाही. मग जे टॅग्स आपण ओपन केले ते टॅग्स क्लोज करूयात. सो सगळ्यात आधी कोणता टॅग क्लोज होणार? बॉडी टॅग क्लोज होणार आणि मग आपला HTML टॅग क्लोज होणार. दॅट्स इट. समजलं? ठीक आहे. समजलं का सगळ्यांना? हा इनलाईन CSS आणि हा पण इनलाईन CSS. फक्त 2 लाईन इथं इनलाईन CSS आहे. हा पण लाईन काय डिफाईन करतो? इनलाईन CSS. आय होप सो तुम्हाला पहिला कोड जो आहे तो क्लिअर झालेला असेल. ठीक आहे. सो दिस इज हाऊ वी डू द फर्स्ट कोड अँड दिस कोड इज आस्क्ड इन 22, 24 अँड 25. ठीक आहे. तर हा लाईन आणि हा लाईन हे 2 लाईन खूप इम्पॉर्टंट आहेत. आता याच कोडला आपण एक काम करू. वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या. हां, याच कोडला आपण आता इनलाईन CSS निघेल ना. नाव विल डू द सेम कोड बाय इंटरनल CSS. नाव द सेम कोड टू बी परफॉर्म बाय इंटरनल CSS. विथ CSS इंटरनल CSS नी आपण या सेम कोडला परफॉर्म करूयात आणि इंटरनल CSS नी आपल्याला आउटपुट कसं आपलं कोडिंग होईल ते आपण आता डिस्कस करू. सो नाव वी आर गोइंग टू डू द सेम कोड बाय इंटरनल CSS. ठीक आहे. सो आपल्याला इथपर्यंत आपलं कोडिंग सेम असेल. आपलं क्वेश्चन तोच आहे बरं का. फक्त आपण कोडिंग कसं करणार आहे? बाय इंटरनल CSS. ठीक आहे. सो टायटल दिल्यानंतर आपण नेहमी काय करतो? हेड क्लोज करतो. पण आता हेड नाही क्लोज करायचं, आपल्याला स्टाईल टॅग ओपन करायचं. काय टॅग ओपन करायचं आहे? स्टाईल टॅग. यू हॅव टू ओपन द स्टाईल टॅग. आणि स्टाईल टॅगमध्ये तुम्हाला ते टॅग्स डिफाईन करायचे ज्यांच्यावरती तुम्हाला स्टाईल अप्लाय करायचे. आय वॉन्ट टू यूज H1. आता तुम्हाला हा वाला ब्रेसेस यूज करायचा. याला आपण म्हणतो कर्ली ब्रेसेस. व्हेन वी यूज द इंटरनल CSS, the style, the property and the value is defined inside the curly braces, right? So H1 curly braces open. So what is the first property? Arial font. So that's font dash family colon Arial. ठीक आहे. अजून H1 वरती काय असलं पाहिजे? बॅकग्राऊंड कलर सियान. मग सेमीकोलन द्या. सेमीकोलन दिल्यानंतर काय लिहिणार? बॅकग्राऊंड BG कलर लिहू नका. बॅकग्राऊंड डॅश कलर COLOR कोलन सियान. क्लोज डबल कोट्स. डबल कोट्स नाही ना इथं डायरेक्ट तुमचा कर्ली ब्रेसेस क्लोज होणार. काय होणार? डायरेक्ट कर्ली ब्रेसेस क्लोज होणार. कारण आपण कोणता टाईपचा CSS करतोय? इंटरनल CSS. अजून तुम्हाला स्टाईल कोणाला द्यायचं आहे? इंटरनल CSS मध्ये आपण आधी स्टाईल डिफाईन करतो, नंतर आपण कोडिंग लिहितो, नंतर आपण टॅग्स लिहितो. बरोबर. सो अजून आपल्याला पॅराग्राफला स्टाईल द्यायचा होता. पॅराग्राफचा कलर काय असला पाहिजे होता? रेड. सो पॅराग्राफचा कलर रेड. सो आपण इथं काय लिहिणार? कलर कोलन रेड. याला आपण काय म्हणतो? प्रॉपर्टी. याला आपण काय म्हणतो? व्हॅल्यू. दिस इज प्रॉपर्टी 1, दिस इज व्हॅल्यू. दिस इज प्रॉपर्टी 2, दिस इज व्हॅल्यू. ठीक आहे. चलो दॅट्स इट. आपल्याला एवढंच करायचं होतं. आता स्टाईल टॅगला क्लोज करा. स्टाईल टॅग क्लोज झाल्यानंतर आपला हेड टॅग क्लोज होतो. ठीक आहे. हेड टॅग क्लोज झाल्यानंतर बॉडी टॅग ओपन होतो आणि पुढचं कोडिंग तर तुम्हाला माहितीच आहे. आता इथं आपला बॉडी टॅग ओपन होतो. ठीक आहे. बॉडी टॅगमध्ये आपला ॲक्च्युअल कोडिंग होतो. बरोबर. हां, आता मी कोणतं टॅग वापरणार? इथं H1च वापरणार. आता जर एखादा स्टुडंट इथं H2 लिहिलं तर चालतंय का? नाही. कारण आपण स्टाईल कोणत्या टॅगसाठी देतोय? वी आर गिव्हिंग द स्टाईल फॉर H1. देन हाऊ कॅन वी राईट हिअर H2? ठीक आहे. H2 लिहू शकता, नो इश्यूज. बट तुम्हाला तिथं स्टाईल दिसणार नाही. ठीक आहे. सो आपण इथं काय लिहिणार? H1. आणि H1च्या आतमध्ये कंटेंट काय असणार? ज्याच्यावरती आपल्याला हा स्टाईल अप्लाय करायचा आहे. सो द कंटेंट विल बी सायबर वर्ल्ड. सो सायबर वर्ल्ड कंटेंटवरती ऑटोमॅटिकली हा स्टाईल अप्लाय होऊन जाईल. ठीक आहे. सो इंटरनल CSSचा फायदा काय असतो रे? व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ इंटरनल CSS? तुम्ही H1ला किती पण टाइम्स यूज करा. आता मी H1ला एकदा यूज केले, मी तर परत एकदा H1 लिहिलं ना. आता मी परत इथं H1 लिहिलं आणि सेकंड H1 मध्ये मी हॅलो लिहिलं, तर या हॅलोवरती कोणता स्टाईल येणार? हाच स्टाईल येणार. दॅट इज द ॲडव्हान्टेज ऑफ इंटरनल CSS. म्हणजे तुम्ही त्याचं स्टाईल एकदा डिफाईन करा. तुम्ही एकदा स्टाईल डिफाईन केला ना, तुम्ही त्या टॅगला मल्टिपल टाइम्स वापरू शकता. द सेम कॉमन स्टाईल विल बी ॲप्लिकेबल टू ऑल द H1 टॅग्स. ठीक आहे.
पण इनलाईनमध्ये काय होता, ज्या लाईनसाठी तुम्ही स्टाईल देता ना फक्त त्या एका लाईनसाठी स्टाईल येणार, बाकीच्या लाईनसाठी स्टाईल येणार नाही. दॅट इज द डिफरन्स बिटवीन द इनलाईन अँड द इंटरनल. आय होप सो तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, आता मी नेक्स्ट कोणता टॅग वापरू, पॅराग्राफ. कारण मला मी पॅराग्राफसाठी स्टाईल दिले ना. I have given the style for which tag, paragraph. So I will use the paragraph and I will write two sentence about cyber world. Take 2 sentences about cyber world. Close the P tag. That's it. Then close the body tag and close the HTML tag. बस तुम्ही असं कोडिंग करू शकता किंवा याच्या आधी मी जसं कोडिंग केलं तसं कोडिंग करू शकता. बोथ आर राईट अँड यू शुड गेट युअर 5 मार्क्स. समजलं का कोड कसं करायचं? समजलं का कोड कसं करायचं? ठीक आहे, आय होप सो तुम्हाला हे कोड समजलं असेल. पहिलं क्वेश्चन डन. पहिल्या क्वेश्चनला मी तुम्हाला 2 वेजनी करून दाखवले. यू कॅन इदर डू दिस कोड बाय इंटरनल CSS और यू कॅन डू दिस कोड बाय इनलाईन CSS. कारण इथं मेन्शन नाही ना, क्वेश्चनवरती मेन्शन नव्हता. ठीक आहे, चलो आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगते बघा. हां, मी तुम्हाला सांगितलं ना आय फ्रेम, इनलाईन फ्रेमचा ना एकच क्वेश्चन विचारतात आणि हाच क्वेश्चन विचारतात दरवेळेस. ठीक आहे, तर बघा तुम्ही 22 मध्ये विचारले, 23 मध्ये विचारले, 25 मध्ये विचारले. ठीक आहे, एकदम सोपा आहे हा, सगळ्यात सोपा क्वेश्चन आहे. राईट एक्सटर्नल प्रोग्राम टू इन्सर्ट इनलाईन फ्रेम. अरे इनलाईन फ्रेम म्हणजे काय असतो रे? आय फ्रेम माहिती आहे ना सगळ्यांना. आय फ्रेम मी तुम्हाला लेक्चरमध्ये शिकवलं ना. आय फ्रेम काय असतो? ज्या फ्रेमला आपण कस्टमाइज करू शकतो बाय गिव्हिंग हाईट अँड विड्थ. On the web page, use abc.html file as a source for inline frame. Size of the inline frame should be 200 into 200 pixels. Yes, आता 200 is height and 200 is width. So height and width किती असला पाहिजे? 200. ठीक आहे, चलो याचं कोडिंग आता पटकन आपण कंप्लीट करू. सो वी स्टार्ट विथ द बेसिक टॅग्स. सो व्हॉट आर द बेसिक टॅग्स? doc type HTML. सो doc type HTML, मग त्याच्यानंतर HTML, मग त्याच्यानंतर head. Right, after head we give title. So title will be about, you can give title anything, not an issue. You can give program, you can give coding. iframe, you can give iframe. Title, iframe. टायटल तुम्ही जे काय डिस्प्ले करता ते फक्त तुमच्या टायटल बारमध्ये डिस्प्ले होतो. ठीक आहे, टायटलमध्ये तुम्ही जे काय लिहिता ते फक्त टायटल बारमध्ये डिस्प्ले होतो. सो टायटल ओपन केलं, iframe, क्लोज द टायटल टॅग. टायटल टॅग क्लोज झाला की मग त्याच्यानंतर हेड टॅग क्लोज होतो. ठीक आहे, हेड टॅग क्लोज झालं की मग आपला बॉडी टॅग ओपन होतो आणि बॉडी टॅगमध्ये आपल्याला एक टॅग द्यावा लागतो कॉल्ड एज iframe टॅग. ठीक आहे, हे बेसिक टॅग्स. आता आपला ॲक्च्युअल कोड इथं सुरू होतो. वी हॅव टू ॲड अ iframe. ठीक आहे, iframe कसं ॲड करणार आपण? इनलाईन फ्रेम कसं ॲड करणार? बाय द इनलाईन iframe टॅग. इनलाईन फ्रेम मग आपल्याला सांगावं लागेल SRC इज इक्वल टू, सांगा कोणता पेज आपल्याला आपल्या iframeमध्ये ॲड करायचं आहे? abc.html. त्यांनी ते पण सांगितले, यूज abc.html. सो वी विल राईट हिअर iframe SRC इज इक्वल टू abc.html. बरोबर. हां, अँड द साईज ऑफ द इनलाईन फ्रेम. ठीक आहे, साईज पण त्यांनी डिफाईन केलेले आहे. आता इनलाईन फ्रेमचं साईज किती असलं पाहिजे? 200 into 200. म्हणजे आपण इथं डिफाईन करणार हाईट किती असेल? 200 पिक्सेल्स. बाय डिफॉल्ट पिक्सेलमध्येच असतो. ठीक आहे, बाय डिफॉल्ट तुम्हाला तिथं PX द्यायची गरज नाही आहे. आता कंटिन्यू केलं पाहिजे, माझ्याकडे जागा नाही म्हणून मी खाली लिहितोय. विड्थ इज इक्वल टू 200. दॅट्स इट. हाईट अँड विड्थ डिफाईन करायचं तुम्हाला. ठीक आहे, बस दॅट्स इट, झालं कोड. ठीक आहे, iframe टॅग क्लोज करा. iframe टॅग सुद्धा क्लोज होतो. iframe टॅग क्लोज झाला की बॉडी टॅग क्लोज करा आणि मग HTML टॅग क्लोज करा. दॅट्स इट. फक्त आता बघा हे बेसिक टॅग्स आहे. फक्त तुम्हाला ॲड काय करायचं होतं? हा एक लाईन तुम्हाला फक्त समजून घ्यायचे. दॅट्स इट. हा एक लाईन फक्त त्या ॲडिशनली ॲड झाले. बाकी तर सगळं आपल्याला माहिती आहे ना. बाकी सगळं आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ठीक आहे, दिस इज हाऊ वी डू द iframe कोडिंग. ठीक आहे, 5 मार्क्सला विचारले आणि तुमच्याही एक्झामला काही स्टुडंट्सच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन परत रिपीट होणार आहे. ठीक आहे, तर बघून घ्या, समजून घ्या. एकदा वाटलं असेल स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा नोट करून घ्या. आता व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ पॉज करून नोट करून घ्या. वी कॅन गो टू द थर्ड इम्पॉर्टंट PYQ क्वेश्चन. ठीक आहे, व्हॉट इज द थर्ड अरे हे बघा 22, 23, 24, 25, 26, 27. टेन्शन नका घेऊ, येणार. ठीक आहे, हेच असतो आपला बोर्डचा PYQ. पण हे तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये येणार की नाही दॅट आय कॅनॉट से. हा बोर्ड एक्झामला येणार, समजतं की मी काय म्हणतोय. हा क्वेश्चन बोर्ड एक्झामला येणार, पण तुमच्या पेपरमध्ये येणार की नाही आय डोंट नो. ठीक आहे, कारण बोर्ड एक्झाममध्ये भरपूर सेट्स असतात रे.
एका बॅचमध्ये 20-30 पेपरचे सेट्स असतात, पण मॅक्झिमम लोकांच्या पेपरमध्ये कोड ऑलमोस्ट रिपीट होतच. हा ऑब्जेक्टिव्ह खूप अवघड आहे. ऑब्जेक्टिव्ह जसं एका बॅचमध्ये 2 लोकांचं सेम ऑब्जेक्टिव्ह आहे ना, खूप अवघड असतो. पण एका बॅचमध्ये कोडिंग असं रिपीट होतात 5-10 मुलांना तरी एक कोड रिपीट होतोच. ठीक आहे, तर कोडिंग मॅक्झिमम मुलांना हाच कोड विचारतील. ठीक आहे, तर फॉर एक्झाम्पल तुमच्या बॅचमध्ये 40 स्टुडंट्स आहेत, एक एक्झाम्पल देतो, 40 स्टुडंट्स आहेत. 40 स्टुडंट्समध्ये 40च्या 40 स्टुडंट्सला ऑब्जेक्टिव्ह विल बी कम्प्लीट डिफरंट, बट कोडिंग जे असतो ना, कोडिंग लाईक 5 to 10 स्टुडंट्समध्ये सेम कोड असतो. समजतं का मी काय म्हणतोय? ठीक आहे, चलो आता आपला पॉईंट तो नाही आहे, आपला पॉईंट आहे कोडिंग. ठीक आहे, राईट HTML प्रोग्राम टू डिस्प्ले. हां, दिस क्वेश्चन इज अगेन बेस्ड ऑन CSS. राईट HTML प्रोग्राम टू डिस्प्ले डिजिटल इंडिया हॅव्हिंग अंडरलाईन युझिंग इनलाईन CSS. ॲड 2 सेंटेन्स अबाउट IT सब्जेक्ट. ओके, IT सब्जेक्टबद्दल तुम्हाला 2 शब्द लिहायचे. बिलो हॅव्हिंग येल्लो कलर बॅकग्राऊंड फॉर द टेक्स्ट. परत त्यांनी मेन्शन केले, हां इथं बघा मेन्शन केले. थांबा, इनलाईन CSS दे हॅव मेन्शन्ड. आता तुम्ही तर इंटरनल CSS कोडिंग केलं तर तुम्हाला 0 मार्क्स भेटेल, कारण त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलं ना कोडिंग कसं करायचं म्हणून. ठीक आहे, चलो लेट स्टार्ट द कोड. सो आय होप सो तुम्हाला बेसिक टॅक्स क्लिअर आहे. तरी मी लिहितो नेहमी डॉक टाईप HTML. आता बेसिक टॅग थोडं फास्टमध्ये लिहितो मी. HTML पहिला टॅग असतो, सेकंड टॅग इज हेड टॅग, थर्ड टॅग इज टायटल टॅग. सो टायटलमध्ये काय द्यायचं? डिजिटल इंडिया लिहू शकता तुम्ही टायटलमध्ये, नॉट इश्यू. ठीक आहे, टायटलमध्ये काय लिहिणार? डिजिटल इंडिया असं तुम्ही टायटलमध्ये लिहू शकता. देन क्लोज द टायटल टॅग. टायटल टॅग क्लोज केल्यानंतर हेड टॅग क्लोज करा, कारण आता इथं तुम्हाला स्टाईल टॅग डिफाईन करायची गरज नाही आहे, कारण तुम्ही यूज करताय इनलाईन CSS. कोणता CSS यूज करताय? इनलाईन CSS, बरोबर. सो तुम्ही हेड टॅग क्लोज करा. हेड टॅग क्लोज केल्यानंतर यू कॅन ओपन द बॉडी टॅग. हां, यू कॅन ऑल्सो गिव्ह अ BG कलर, ते तुमचं चॉईस आहे. कोडिंग तुम्ही करताय, बरोबर. तुम्ही एखादा बॅकग्राऊंड कलर वगैरे देऊ शकता, असं काही नाही आहे. सर क्वेश्चनमध्ये सांगितलं नाही तर मी कसं देऊ? अरे बिंदास द्या, काय हरकत नाही. ठीक आहे, फक्त कोडिंगचं लॉजिक चुकू नका, कोडिंगमध्ये काही गडबड करू नका. ठीक आहे, चलो राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले डिजिटल इंडिया हॅव्हिंग अंडरलाईन. काय करायचं आपल्याला? अंडरलाईन. ठीक आहे, तर आपण एक काम करू, हा डिजिटल इंडिया हा हेडिंग असणार ना, त्याला H1 मध्ये घेऊ. H1. आता H1ला CSS देऊ, इनलाईन CSS. मग काय करायचं? स्टाईल लिहायचं. H1 स्टाईल इज इक्वल टू डबल कोट्समध्ये आता अंडरलाईन. अंडरलाईनसाठी काय करावं लागेल? फॉन्ट स्टाईल. काय करायचं? फॉन्ट स्टाईल. तुम्ही जर टेक्स्टबुकमध्ये बघितलं ना CSS, त्याच्यामध्ये एक पॅराग्राफ दिले, प्रत्येक स्टाईलचे तुम्हाला तिथं प्रॉपर्टी दिलेली आहे. कोणत्या स्टाईलसाठी तुम्ही कोणता प्रॉपर्टी वापरणार. ठीक आहे, किंवा वन शॉट व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करून दिले. आता अंडरलाईनसाठी तुम्ही कोणता प्रॉपर्टी वापरणार? फॉन्ट स्टाईल. ठीक आहे, फॉन्ट डॅश स्टाईल हा प्रॉपर्टी आहे. आता याचं व्हॅल्यू काय असेल? कोलन द्या, कोलन. प्रॉपर्टी आणि व्हॅल्यूमध्ये कोलन असतो. एक प्रॉपर्टी आणि दुसरा प्रॉपर्टीमध्ये सेमीकोलन असतो, हे क्लिअर ठेवा. ठीक आहे, अंडरलाईन स्टाईल काय असणार? अंडरलाईन. ठीक आहे, बस एकच स्टाईल द्यायचं आहे, एकच स्टाईल. ओके, व्हेरी गुड. एकच स्टाईल द्यायचं आहे, अजून काही करायची गरज नाही आहे. डबल कोट्स क्लोज होणार, डबल कोट्स क्लोज होणार आणि मग ब्रॅकेट क्लोज होणार. ठीक आहे, डबल कोट्स क्लोज होणार आणि मग ब्रॅकेट क्लोज होणार. आता त्याच्या पुढंच द्यायचं आहे, माझ्याकडे जागा नाही म्हणून मी खाली लिहितोय. कंटेंट काय? डिजिटल इंडिया. हा स्टाईल कोणावरती अप्लाय करायचं आहे? कंटेंट कॉल्ड एज डिजिटल इंडिया, याच्यावरती तुम्हाला हा स्टाईल अप्लाय करायचा आहे. अँड देन क्लोज द H1. आता H1ला क्लोज नाही केलं तर हा स्टाईल पुढच्या पण टॅग्सवरती ऍप्लिकेबल असेल. ठीक आहे, सो क्लोज द H1. ॲड 2 सेंटेन्स अबाउट IT सब्जेक्ट बिलो हॅव्हिंग येल्लो कलर बॅकग्राऊंड. अच्छा, येल्लो कलर बॅकग्राऊंड, येल्लो कलर बॅकग्राऊंड फॉर द टेक्स्ट. ओके, सो पॅराग्राफ वी हॅव टू ॲड 2 सेंटेन्स. वी कॅन यूज द पॅराग्राफ टॅग. P स्टाईल. बॅकग्राऊंड कलरसाठी काय द्यायचं? बॅकग्राऊंड कलर. CSS मध्ये BG कलर वापरू नका बरं का. HTML मध्ये BG कलर येतो, CSS मध्ये बॅकग्राऊंड डॅश कलर कोलन. अँड व्हॉट इज द नेम ऑफ द कलर? येल्लो. क्लोज डबल कोट्स, क्लोज द ब्रॅकेट. हां, नाव यू हॅव ट्राईड 2 सेंटेन्स अबाउट डिजिटल इंडिया. ठीक आहे, अरे सॉरी, 2 सेंटेन्स अबाउट IT सब्जेक्ट. म्हणजे तुम्हाला IT सब्जेक्टबद्दल 2 शब्द लिहायचे. काही लिहू नका बरं का IT सब्जेक्टबद्दल. ठीक आहे, तर चांगलं काहीतरी लिहा. ठीक आहे, असं काही लिहू नका, चांगलं काहीतरी लिहा. IT इज अ स्कोरिंग सब्जेक्ट, लाईक IT इज अ सब्जेक्ट whose exam is been conducted online, which has a 60 marks of objectives, which has a 10 marks of coding. So IT subject total has 6 subjects, out of which chapter 1 advanced web designing. असं तुम्हाला IT सब्जेक्टबद्दल जे नॉलेज आहे, बरोबर, पॉझिटिव्ह नॉलेज आणि चांगलं नॉलेज, ठीक आहे, ते लिहा. नाहीतर वेगळंच काहीतरी भलतं लिहून ठेवू नका. ठीक आहे, सो 2 सेंटेन्स, मी तर असंच लिहितोय, 2 सेंटेन्स अबाउट
IT सब्जेक्ट. पण तुम्ही असं लिहू नका एक्झामला, तर तुम्ही पण असंच लिहून येताल 2 सेंटेन्स अबाउट IT सब्जेक्ट. यू हॅव टू ॲक्च्युअली राईट द 2 सेंटेन्स. यू शुड बी एबल टू राईट 2 सेंटेन्स, देन ओनली यू कॅन गेट द मार्क्स, अदरवाइज द एक्झाम विल कट युअर मार्क्स. ठीक आहे, तुम्हाला असं लिहायचं आहे. ठीक आहे, 2 सेंटेन्स तुम्हाला ॲड करता आला पाहिजे. क्लोज द पॅराग्राफ टॅग, बस अजून काही नाही करायचं आहे. देन क्लोज द बॉडी टॅग अँड ॲट द एंड क्लोज द HTML टॅग. एकदम एंडला काय क्लोज होणार? HTML टॅग क्लोज होतो. ठीक आहे, चलो डन. हे बघा 22, 23, 24, 25, 26 तुमच्या एक्झामला पण असणार आहे, समजून घ्या. ठीक आहे, असं काही हे बघा जास्त आता याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये काय होतं, सायबर वर्ल्ड काहीतरी होतं, आता इथं डिजिटल इंडिया काहीतरी आलं आणि फक्त स्टाईल चेंज होतोय, बाकी लॉजिक तर तोच आहे ना. ठीक आहे, सो एक क्वेश्चन ज्याला समजला ना तो बाकीचेही क्वेश्चन्सचे कोड स्वतःहून करू शकतो. ठीक आहे, चलो सो राईट डाऊन. नाव वी गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय? हां, हे पण CSS वरती आहे. 22, 23, 24, 25, 26 तुमच्या पण एक्झामला असणार आहे. अगेन दिस क्वेश्चन इज बेस्ड ऑन विथ CSS. हा, नाव दिस इज बेस्ड ऑन इंटरनल CSS. आता हा क्वेश्चन बेस्ड आहे कोणत्या टॉपिकवरती? इंटरनल CSS. जर तुमचं थिअरी क्लिअर असेल CSS वरती, तर मी काय कोडिंग देतोय तुम्हाला पटकन रिलेट करता येत असेल कोडिंग. ठीक आहे, राईट HTML प्रोग्राम टू डिस्प्ले ई-कॉमर्स. आता काय डिस्प्ले करायचंय? ई-कॉमर्स हॅव्हिंग अंडरलाईन युझिंग इंटरनल CSS. ॲड 2 सेंटेन्स अबाउट ई-कॉमर्स सब्जेक्ट हॅव्हिंग बॅकग्राऊंड हॅव्हिंग सियान कलर बॅकग्राऊंड टू द टेक्स्ट. हे बघा, याच्या आधीचा कोड आणि हा कोड जास्त डिफरन्स नाही आहे. ठीक आहे, हा कोड आणि पुढच्या कोडमध्ये जास्त डिफरन्स नाही आहे, एकदम सेम आहे, एकदम कोड सेम आहे, फक्त थोडं कंटेंटमध्ये डिफरंट आहे. बाकी कोडिंगमध्ये काही जास्त चेंजेस नाही आहेत. तरी मी कोड करून देणार, कारण आय नो द इम्पॉर्टन्स ऑफ दिस कोड. ठीक आहे, तरी मी कोड करून देणार. ठीक आहे, चलो सो डॉक टाईप HTML, देन वी ओपन द HTML टॅग, देन वी ओपन द हेड टॅग. ठीक आहे, आता आपल्याला इंटरनल CSS वापरायचं आहे, बरोबर. हेड टॅग, मग आपण टायटल देऊ, पण हेड नाही क्लोज करणार, कारण आपल्याला वापरायचं आहे इंटरनल CSS. सो टायटलमध्ये काय देऊ? ई-कॉमर्स. टायटल काय देऊ? ई-कॉमर्स. शॉर्टमध्ये दिलं तरी चालेल, नॉट अ इश्यू. देन वी ओपन द स्टाईल टॅग. एक काम करा, स्टाईल टॅग ना मी दुसऱ्या कलरमध्ये घेतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजेल. हा कलर दिसतोय का? स्टाईल टॅग. ठीक आहे, स्टाईल टॅग. ठीक आहे, मग मी ओपन करतोय स्टाईल टॅग. ठीक आहे, स्टाईल टॅग ओपन करतोय. आता स्टाईल टॅगमध्ये कुणासाठी स्टाईल द्यायचं आहे? हेडिंगसाठी. ई-कॉमर्स आपला हेडिंग असणार आहे आणि तो कसा असला पाहिजे? अंडरलाईनमध्ये असला पाहिजे, बरोबर. अंडरलाईनमध्ये असला पाहिजे, तर मी काय करतो? H1 कर्ली ब्रेसेस ओपन. आय विल यूज फॉन्ट स्टाईल कोलन. फॉन्ट स्टाईल काय असणार? अंडरलाईन. फॉन्ट स्टाईल काय असणार? अंडरलाईन. दॅट्स इट. अजून काही स्टाईल द्यायची गरज नाही ना, क्वेश्चनमध्ये सांगितलं नाहीये, तर तुम्ही एक्स्ट्रा काही स्टाईल देत बसू नका. जे क्वेश्चनमध्ये सांगितले तेच द्या. ठीक आहे, कर्ली ब्रेसेस ओपन, कर्ली ब्रेसेस क्लोज. ॲड 2 सेंटेन्स. अच्छा, आपल्याला 2 सेंटेन्स ॲड करायचे आहे. सेंटेन्स कुठे ॲड करतो बरं? पॅराग्राफ टॅगमध्ये. मग 2 सेंटेन्स पॅराग्राफमध्ये ॲड करू. आणि त्याचं बॅकग्राऊंड कलर काय असलं पाहिजे? सियान. सो आपण देऊ बॅकग्राऊंड कलर. BG कलर लिहू नका, बॅकग्राऊंड डॅश कलर. दिस इज द प्रॉपर्टी नंतर व्हॅल्यूसाठी कोलन. व्हॅल्यू काय? सियान. दॅट्स इट. नाव क्लोज द स्टाईल टॅग, क्लोज द स्टाईल टॅग, क्लोज द हेड टॅग अँड ओपन द बॉडी टॅग. इथून आपल्याला काय करायचं आहे? बॉडी टॅग ओपन करायचं आहे. आता बॉडी टॅग ओपन केल्यानंतर कोणता टॅग वापरणार तुम्ही? H1. कारण का? तुम्ही H1 साठी इथं स्टाईल डिफाईन केले ना, तुम्ही H2 साठी स्टाईल डिफाईन केले का? नाही. म्हणजे तुम्ही H2 पण वापरू शकता, पण तो नॉर्मली प्रिंट होणार, त्याच्यासाठी कोणता स्टाईल ॲप्लिकेबल नसेल. ठीक आहे, सो H1 आणि H1 मध्ये काय असलं पाहिजे? ई-कॉमर्स. H1 मध्ये काय असलं पाहिजे? ई-कॉमर्स. क्लोज द H1. आता इथं स्टाईल द्यायची गरज नाही आहे. ठीक आहे, चलो पॅराग्राफ. पॅराग्राफमध्ये काय करायचं? यू हॅव टू ॲड 2 सेंटेन्स अबाउट ई-कॉमर्स. लिहू शकता ई-कॉमर्स एज ग्लोबल स्कोप. ई-कॉमर्स इज अवेलेबल 24/7. आठवतंय चॅप्टर नंबर 6 ई-कॉमर्स. E-commerce has global scope. Anybody can perform the shopping from anywhere from the world. E-commerce definition लिहू शकता बेस्ट. E-commerce म्हणजे काय? E-commerce is a buying and selling of goods and services using internet. असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, आणि अजून एक सेंटेन्स मी ऍड करू शकतो. शॉर्टमध्ये लिहितो. E-commerce means buying and selling of goods and services
ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस युझिंग इंटरनेट. ठीक आहे, मी एवढंच लिहितो बरं का, पण तुम्ही एक्झाममध्ये एवढंच लिहू नका, तुम्ही आज पुढं पण लिहा, लिहित जा पुढं. ठीक आहे, नाहीतर शॉर्ट कंटेनर असेल तर मार्क्स कट होतात. ठीक आहे. ई कॉमर्स इज अवेलेबल 24/7. इट हॅज अ ग्लोबल स्कोप. ठीक आहे. इन ई कॉमर्स दॅर इज नो एनी लिमिटेशन. वी कॅन परफॉर्म शॉपिंग एनी टाईम. ठीक आहे, असं तुम्ही त्याचे ॲडव्हान्टेजेस वगैरे लिहू शकता. एक्झाम्पल, सम कॉमन एक्झाम्पल्स ऑफ ई कॉमर्स आर Amazon.com, Flipkart.com. ठीक आहे, असं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, पण आता मी थोडं लिमिट करतोय लिहिणं, मी अवॉइड करतोय लिहिणं. तुम्ही पॅराग्राफमध्ये बिंदास लिहा. जे तुम्हाला पॉईंट्स, जे तुम्हाला ई कॉमर्सबद्दल इन्फॉर्मेशन आहे, व्हॅलिड इन्फॉर्मेशन, काही फेकून ठेवू नका. तिथं बोर्ड एक्झाममध्ये रीड पण करतात. ठीक आहे, हा कोडिंग तुमचा मॅन्युअल चेकिंग होतो, म्हणजे एक्झामिनर्स बसून चेक करतात, कम्प्युटर ऑटोमॅटिकली चेक करत नाही. ठीक आहे. चलो, आता बॉडी टॅग क्लोज करा आणि मग तुमचा HTML टॅग क्लोज. दॅट्स इट, डन विथ द कोडिंग. 5 मार्क्स भेटले. अरे अवघड आहे का कोडिंग? अवघड वाटतं का कोडिंग? नाही. जो स्टुडंट वन शॉट व्हिडिओ बघून आला असेल तर त्याला तर डेफिनेटली अवघड वाटतच नसेल, एकदम सोपं वाटत असेल कोड. ठीक आहे, चलो नेक्स्ट कोड. ठीक आहे, राईट HTML प्रोग्राम. हा पण परत हे बघा, 22, 23, 24, 25, 26 तुमच्या एक्झामला पण असेल. असणार, टेन्शन ना घेऊ. मी म्हणतोय काय, तुम्हाला जर क्वेश्चन नाही ना भेटलं, माझ्या व्हिडिओमध्ये या, व्हिडिओमध्ये येऊन कमेंट करा की बाबा सर तुम्ही जे क्वेश्चन सांगता ना ते क्वेश्चन एकही नाही आलं. असं मला फक्त आत्ता लास्ट इयर पण मी व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की बाबा हाच क्वेश्चन येणार, आणि नंतर एकही स्टुडंटचं कंप्लेंट नव्हतं की हे नाही आलं ते नाही आलं, सगळं तेच आलं त्यांना. लास्ट इयरचं पण तुम्ही प्लेलिस्ट ओपन करून व्हिडिओ बघा. अरे एवढं तरी ट्रस्ट करा यार, PYQ करून जा बिंदास. हाच क्वेश्चन तुमच्या पेपरला असणार आहे. IT साठी एवढं लोड नका घेऊ. ठीक आहे, राईट HTML प्रोग्राम टू डिस्प्ले इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन बोल्ड फॉर्मॅट अँड कॅलिब्री फॉन्ट युझिंग इनलाईन CSS. वा, आता 2 स्टाईल आपल्याला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, राईट 2 सेंटेन्स अबाउट IT सब्जेक्ट बिलो इन ऑरेंज कलर. ठीक आहे, चलो हे IT बद्दल 2-3 चांगलं सेंटेन्स पाठच करून जा बरं का. प्रत्येक क्वेश्चनमध्ये IT सब्जेक्टबद्दल, प्रत्येक कोडिंगमध्ये IT सब्जेक्टबद्दल काहीतरी विचारतात. IT सब्जेक्टचं काहीतरी चांगलं लिहून पाठ करून जा. ठीक आहे, चलो. सो राईट डाऊन डॉक टाईप HTML म्हणजे आपण HTML फाईल सुरू करतोय. HTML पहिला टॅग, हेड दुसरा टॅग, टायटल तिसरा टॅग. टायटलमध्ये काय देऊ? IT देतो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, शॉर्टमध्ये IT लिहू. टायटल क्लोज. कोणता CSS वापरायचा आहे? इनलाईन CSS. इनलाईन म्हणजे इथं आपण हेड क्लोज करू शकतो. बॉडी टॅग ओपन करा. इन बॉडी टॅग विल डिफाईन द फर्दर कोडिंग. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बोल्ड फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले करायचं आहे. ठीक आहे, चलो. सो H1 डिफाईन करू. H1 स्टाईल. तसंही H1 बाय डिफॉल्ट बोल्डमध्येच असतो, माहिती ना सगळ्यांना. H1 म्हणजे काय असतो रे? H1 म्हणजे लार्जेस्ट हेडिंग असतो. सांगा बरं, लार्जेस्ट हेडिंग बाय डिफॉल्ट कसं असतो? लार्जेस्ट हेडिंग तसंही बाय डिफॉल्ट बोल्डमध्येच असतो ना. ठीक आहे, H1 बाय डिफॉल्ट बोल्डमध्येच असतो. ठीक आहे, H1 बाय डिफॉल्ट कशामध्ये असतो? बोल्डमध्ये असतो. ठीक आहे, चलो आता आपण स्टाईल डिफाईन करू. मला बोल्ड आणायचं आहे. ठीक आहे, बोल्ड आणि कॅलिब्री फॉन्ट. फॉन्टसाठी तर तुम्हाला माहिती आहे, फॉन्टसाठी काय करायचं माहिती आहे? फॉन्ट फॅमिली. फॉन्टसाठी काय करायचं? फॉन्ट डॅश फॅमिली, म्हणजे हँडरायटिंग चेंज करता येईल. आता कोणता हँडरायटिंग पाहिजे आपल्याला? कॅलिब्री. फॉन्टमध्ये पण भरपूर हँडरायटिंग असतात. टाइम्स न्यू रोमन असतो. ठीक आहे, भरपूर असतात. टाइम्स न्यू रोमन झाला, कॅलिब्री झालं एक. एरियल म्हणून एक फॉन्ट असतो, एरियल बोल्ड म्हणून एक फॉन्ट असतो. ठीक आहे, पण क्वेश्चनमध्ये सांगतात तेच द्यायचं. फॉन्ट फॅमिली कोलन काय लिहायचं? कॅलिब्री. CALIBRI. हा तर एक स्टाईल झालं. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आपल्याला बोल्ड आणायचं आहे. काय आणायचं आहे? बोल्ड. सो बोल्डसाठी काय करणार आपण? बोल्ड फॉन्ट स्टाईल. आता बोल्डसाठी ना तुम्ही फॉन्ट स्टाईल लिहिण्यापेक्षा ना फॉन्ट वेट लिहू शकता. जर तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघितलं ना, बोल्डसाठी दोन्ही चालतं, फॉन्ट स्टाईल पण चालतं आणि फॉन्ट वेट पण चालतं. पण टेक्स्टबुकमध्ये ना त्यांनी फोकस केले फॉन्ट वेटवरती. ठीक आहे, तर तुम्ही एकदा टेक्स्टबुक बघू शकता. सेमीकोलन. दुसरा प्रॉपर्टी काय लिहिणार? बोल्डसाठी काय लिहायचं? फॉन्ट वेट. आता तर तुम्ही फॉन्ट स्टाईल पण देऊ शकता बरं का. दॅट इज ऑल्सो राईट, दॅट इज नॉट रॉंग. तुम्हाला TPS मध्ये ना फॉन्ट स्टाईल भेटेल, पण टेक्स्टबुकमध्ये ना बोल्ड करण्यासाठी तो जो टेबल असतो ना, तर टेबलमध्ये काय दिलं? फॉन्ट वेट लिहायचं असतो. ठीक आहे, तसं बोथ आर राईट. कोलन इथं बोल्ड लिहा. व्हॅल्यू बोल्ड असलं पाहिजे. दॅट्स इट. व्हॅल्यू बोल्ड असलं. ठीक आहे, स्टाईल दिलं. H1 ला स्टाईल दिलं, पण H1च्या आतमध्ये काय असलं पाहिजे? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. मी शॉर्टमध्ये लिहितोय, माझ्याकडे जागा नाही आहे, तुम्ही प्लीज पूर्ण कंप्लीट करा. H1 ला क्लोज केले. ठीक आहे,
H1ला क्लोज केले. दिसतंय का? काम करतो, शॉर्टकट नको, परत तुम्ही पण एक्झाममध्ये असंच काहीतरी करून येताल. ठीक आहे, इथं काय लिहायचं? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, क्लोज द H1. आता ठीक आहे, नेक्स्ट लाईनमध्ये कंटिन्यू करतोय, म्हणजे तुम्ही समजून घ्या, तुम्हाला एकाच लाईनमध्ये कंटिन्यू करायचं. ठीक आहे, चलो. ॲड 2 सेंटेन्स अबाउट IT सब्जेक्ट इन ऑरेंज कलर. पॅराग्राफ टॅग वापरा, P स्टाईल. ठीक आहे, कलर चेंज करायचं तुम्हाला टेक्स्टचं, तर काय करणार? P स्टाईल, कलर, कोलन, ऑरेंज. त्यांनी जे सांगितलं तोच कलर द्या. हां, नाव ॲड 2 सेंटेन्स. आय एम जस्ट रायटिंग हिअर 2 सेंटेन्स अबाउट IT सब्जेक्ट. पण तुम्ही असं लिहू नका, तुम्हाला पूर्ण 2-3 सेंटेन्स IT सब्जेक्टबद्दल लिहायचं आहे. मी तुम्हाला ऑलरेडी आधीच्या एका कोडमध्ये सांगितलं काय लिहायचं म्हणून. ठीक आहे, चलो. देन क्लोज द बॉडी टॅग अँड देन क्लोज द HTML टॅग. 5 मार्क्स भेटलेत. डन विथ द 5 मार्क्स. ठीक आहे, क्लिअर एव्हरीबडी? 5 मार्क्स भेटले. चलो, नेक्स्ट क्वेश्चन. राईट HTML प्रोग्राम. हां, आत्तापासून लिस्टचे क्वेश्चन सुरू होतात. हा अजून सोपा आहे. लिस्ट आलं तर अजून सोपं आहे, लॉटरी आहे तुमची. ठीक आहे, लिस्ट येणारच. ज्या मुलांना ना फॉर्म अवघड गेला ना आतापर्यंत, टेन्शन नका घेऊ. फॉर्म अवघड गेला ना, त्याला ऑप्शनमध्ये टाकू शकता. हां, मी आधी का नाही सांगितलं? आधी सांगितलं असं तुम्ही इथपर्यंत आलाच असताल. अरे फॉर्मला तर ऑप्शन टाकू शकतो. काम करू, डायरेक्ट लिस्टकडे जाऊ. स्किप केलं असतं तुम्ही, पण मला ते तसं नका करू. स्किप काहीच करायचं नाही, सगळं प्रिपेअर करून जायचं एक्झामला. ठीक आहे, चलो. लिस्ट अजून सोपं आहे ॲक्च्युली. ठीक आहे, लिस्ट आपल्याकडे थिअरी लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केले, बरोबर? थिअरी लेक्चर्समध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केले. लिस्ट ॲक्च्युली 4 टाईप्सचे असतात: ऑर्डर्ड लिस्ट, अनऑर्डर्ड लिस्ट, नेस्टेड लिस्ट, डेफिनेशन लिस्ट. डेफिनेशन लिस्ट बोर्ड एक्झामला कधीच येत नाही. डेफिनेशन लिस्ट बोर्ड एक्झामला कधीच येत नाही. फक्त ऑर्डर्ड, अनऑर्डर्ड, नेस्टेड असं 3 टाईपची लिस्ट येऊ शकतात. ठीक आहे, सो यांनी काय सांगितलं? राईट HTML प्रोग्राम टू क्रिएट ऑर्डर्ड लिस्ट हॅव्हिंग 2 फ्रेंड्स अँड अनऑर्डर्ड लिस्ट अंडर द हॉबीज. म्हणजे कसं असलं पाहिजे? असं 2 फ्रेंड्सचे नाव असले पाहिजे, जसं की अनिल, आणि त्याचं हॉबीज असतो ना, हॉबी हा नाव आहे. वन इज कॉल्ड एज ऑर्डर्ड लिस्ट. 2 अजय, असं 2 नाव घेऊ आपण. अनिल, अजय असं 2 नाव घेऊ. ठीक आहे. द नेम शुड बी डिस्प्लेड इन विच लिस्ट? हे बघा, नेम शुड बी इन द ऑर्डर्ड लिस्ट. अँड त्यांचं हॉबीज कसं असलं पाहिजे? अनऑर्डर्ड लिस्ट ऑफ देअर हॉबीज कसं असलं पाहिजे? अनऑर्डर्ड लिस्ट. म्हणजे असं हा असतो अनऑर्डर्ड लिस्ट. एकाचं हॉबी रीडिंग, सिंगिंग. ठीक आहे, याचं हॉबी काय? स्टडिंग. अँड वी कॅन टेक डान्सिंग. स्टडिंग अँड डान्सिंग नका लिहू, असं काही नका लिहू. ठीक आहे, चलो. म्हणजे आपला आउटपुट असं काहीतरी आला पाहिजे. ठीक आहे, सो याच्यासाठी आपल्याला कोडिंग करायचं आहे. सो बेसिक टॅग्स मी एकही बेसिक टॅग स्किप नाही करणार. डॉक टाईप HTML. म्हणजे आपण आपल्या कम्प्युटरला सांगतोय वी आर अबाउट टू स्टार्ट द HTML5 कोड, राईट? HTML टॅग ओपन करा, हेड टॅग ओपन करा, टायटल टॅग ओपन करा. सो टायटलमध्ये लिस्ट असं दिलं तरी चालेल. क्लोज द टायटल टॅग. आफ्टर क्लोजिंग टायटल टॅग, क्लोज द हेड टॅग, देन ओपन द बॉडी टॅग. बॅकग्राऊंड कलर दिलं तरी चालेल. दॅट इज युअर चॉईस. ठीक आहे, चलो. आता सगळ्यात आधी काय करायचं आहे? आपण असं हेडिंग पण देऊ शकतो. ठीक आहे, आता तुम्हाला हेडिंग कोणी द्यायला सांगितलं नाही, पण तुम्ही दिलं तर बेटर राहील. H1 ऑर्डर्ड लिस्ट हॅव्हिंग नेम्स ऑफ फ्रेंड्स असं लिहू शकता. ऑर्डर्ड लिस्ट हॅव्हिंग फ्रेंड्स नेम. नको लिस्ट. आता इथं हेडिंग द्यायची गरज नाही पडत बेसिकली. ठीक आहे, किंवा असं पण काहीतरी देऊ शकतो मी. हेडिंगमध्ये काय देऊ शकता? फ्रेंड्स अँड देअर हॉबीज असं देऊ शकता काहीतरी. हेडिंग दिलं तर थोडं बेटर राहील रे, बाकी काही नाही. हेडिंग नाही दिलं तरी चालेल, पण हेडिंग दिलं तर थोडं आपला कोडिंग जो आहे ना तो थोडा बेटर राहील. ठीक आहे, सो आपण असं लिहू शकतो H1 अलाइन इज इक्वल टू सेंटर. ठीक आहे, म्हणजे आपण हेडिंग पण देतोय आणि आपण लिहू शकतो फ्रेंड्स अँड देअर हॉबीज. बेसिकली हेडिंग दिलं तर आपला कोड थोडा अट्रॅक्टिव्ह दिसेल, म्हणजे एक्झामिनरला दिसून येणार की बाबा याने काहीतरी एक्स्ट्रा पण केलेले कोडिंगमध्ये. सो एक प्रॉपर हेडिंग वगैरे देऊन एक प्रॉपर फॉर्मॅट फॉलो केले असं त्याला वाटेल. ठीक आहे, क्लोज द H1. ठीक आहे, आता काय करा? आता तुम्ही कोडिंग स्टार्ट करा. आता आपल्याला प्युअर कोडिंग येतो. ठीक आहे, चलो सांगा. सगळ्यात आधी काय करायचं तुम्हाला? ऑर्डर्ड लिस्ट. ठीक आहे,
अंडर इच नेम, हे बघा हे पण सांगितले अंडर इच नेम म्हणजे आधी एका फ्रेंडचं नाव आणि फ्रेंडच्या नावाच्या आतमध्ये अनऑर्डर्ड लिस्ट असला पाहिजे. याला आपण नेस्टेड लिस्ट म्हणतो. म्हणजे ज्यावेळेस एका लिस्टच्या आतमध्ये अजून एक लिस्ट येतो त्याला आपण नेस्टेड लिस्ट असं म्हणतो. ठीक आहे. सो आपण इथं काय करणार, आधी सगळ्यात आधी ओएल टॅग ओपन करणार. ओएल बाय डिफॉल्ट ओएल 1 पासून स्टार्ट होतो. ओएल मध्ये काय लिहिणार, लिस्ट, आणि लिस्टमध्ये काय लिहिणार आपण, अनिल. पहिलं फ्रेंडचं नाव काय, अनिल. क्लोज द लिस्ट. मग त्याच्यामध्येच आपण ओपन करणार यूएल. आता ओएलला क्लोज करू नका कारण आपल्याला नेस्टेड लिस्ट बनवायचं. त्यांनी सांगितलंय अंडर इच नेम, नेमच्या आतमध्ये हॉबीज आले पाहिजेत. अंडर इच नेम. ठीक आहे. यूएल मध्ये काय ओपन करणार तुम्ही, यूएल मध्ये लिहिणार रीडिंग. ठीक आहे. समजलं ना सगळ्यांना. नेस्टेड लिस्ट म्हणजे एका लिस्टच्या आतमध्ये दुसरा लिस्ट, त्याला आपण काय म्हणतो, नेस्टेड लिस्ट. ठीक आहे. रीडिंग. क्लोज द एल आय. नेक्स्ट लिस्ट मध्ये काय येणार, सिंगिंग. ठीक आहे. क्लोज द एल आय. हा, आता नाव यू कॅन क्लोज द यूएल. अनऑर्डर्ड लिस्टला क्लोज करा आणि एक काम करा आणि त्याच्यानंतर काय करा, हां त्याच्यानंतर ओएलला क्लोज करू नका, नाहीतर 2 भेटणार नाही तुम्हाला. ओएलला क्लोज करू नका, 2 भेटणार नाही. एक मिनटं, क्लोज कसं करतो, स्लॅश. ठीक आहे. चलो आता याच्या पुढे काय करणार, लिस्ट. आता एक काम करा, यूएलला क्लोज केलं ना, आता एल आय लिहा. आता हा लिस्ट कुणाचा असेल, हा लिस्ट असेल ओएलचा. बरोबर, समजलं का. यूएल ओपन झाला, यूएल क्लोज झाला. आता यूएल क्लोज झालं ना, त्याच्यानंतर जर मी लिस्ट डिफाईन केलं, आता हा लिस्ट कुणाचा असेल, ओएलचा लिस्ट असेल. दिस लिस्ट इज ऑफ ओएल. आता मी काय लिहू, डायरेक्ट अजय. क्लोज द एल आय. आता परत ओपन करा यूएल. आणि यूएल मध्ये परत तुम्ही 2दा लिस्ट ओपन करा. ठीक आहे. मी तर कंटिन्यू करतोय. ठीक आहे. मी H1 सध्या स्किप करतो. आता हे समजलं तुम्हाला काय करायचं. हे फ्रेंड्स अँड देअर हॉबीज, हे थोडं जागा कमी पडतं आपल्याकडे, तर मी इथं लिहितो वाटलं सर. फ्रेंड अँड देअर हॉबीज. क्लोज द H1. ठीक आहे. H1ला इथंच मी एंड करतो म्हणजे मला इथं जागा भेटली. ठीक आहे. चलो, हां यूएल ओपन केलं. यूएलमध्ये मग काय करणार, यूएलमध्ये सगळ्यात आधी काय लिहिणार, लिस्ट. आणि पहिल्या लिस्टमध्ये काय, स्टडिंग. क्लोज द लिस्ट. आणि दुसऱ्या लिस्टमध्ये काय असणार आहे आपल्याकडे, डान्सिंग. क्लोज द लिस्ट. ठीक आहे. क्लोज द यूएल क्लोज झाला की मग क्लोज होणार ओएल क्लोज झाला की मग क्लोज होणार बॉडी टॅग, आणि बॉडी टॅग क्लोज झाला की मग क्लोज होणार HTML टॅग. असं आपण कोडिंग करतो. समजलं का सगळ्यांना कसं कोड करायचं. ठीक आहे. आता या कोडसाठी तुम्हाला एकदम सेम असं आउटपुट भेटेल. आणि या कोडमध्ये आपल्याला काय एक्सपेक्टेड होतं, नेस्टेड लिस्ट. याला आपण काय म्हणतो, नेस्टेड लिस्ट. दिस टाइप ऑफ लिस्ट इज कॉल्ड एज नेस्टेड लिस्ट. एका लिस्टच्या आतमध्ये जर दुसरा लिस्ट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, नेस्टेड लिस्ट असं म्हणतो. ठीक आहे. समजलं सगळ्यांना. लिस्ट आय थिंक सो एकदम सोपा होता. ठीक आहे. परत एकदा रिवाइज करतो. ओएल म्हणजे आपल्याला 1 भेटेल आणि ओएलच्या आतमध्ये काय डिस्प्ले झाला पाहिजे, अनिल. सो आपण इथं काय केलं, एल आय अनिल. ठीक आहे. आता ओएलच्या आतमध्ये मला अनऑर्डर्ड लिस्ट आणायचं होतं म्हणून मी ओएल क्लोज न करता यूएल ओपन केलं. ठीक आहे. आणि यूएलच्या आतमध्ये काय लिहिलं, एल आय मध्ये रीडिंग, मग एल आय मध्ये सिंगिंग. आता ब्रेक देऊ नका. बाय डिफॉल्ट लिस्ट कम्स ऑन दी नेक्स्ट लाईन. परत एकदा रिपीट करतो, बाय डिफॉल्ट लिस्ट कम्स ऑन दी नेक्स्ट लाईन. सो नो नीड टू गिव्ह द ब्रेक. काही लोक इथं ब्रेक देतात मध्ये. ब्रेक द्यायची गरज नाही. बाय डिफॉल्ट तो नेक्स्ट लाईनवरती येतो. ठीक आहे. यूएल क्लोज करा. यूएल क्लोज झालं की मग एल आय द्या. आता दिस एल आय इज फॉर ओएल. मग इथं अजय असं येणार. ठीक आहे. नंबर 2 वरती अजय येणार. आता जर तुम्ही तो ओएल क्लोज केलं तर यू विल अगेन गेट युअर नंबर 1. सो यू कॅनॉट क्लोज ओएल. ठीक आहे. वी वॉन्ट 2. सो आपण इथं यूएललाच क्लोज केलं. एल आय अजय. परत यूएल ओपन केलं. ओएलच्या आतमध्ये यूएल स्टडिंग डान्सिंग, आणि यूएल क्लोज केलं, ओएल क्लोज केलं, बॉडी HTML डन. ठीक आहे. जर तुमचं थिअरी क्लिअर असेल तर मी काय कोडिंग करतोय हे तुम्हाला पटपट समजत असेल. आय रिपीट अगेन, रॅपिड रिव्हिजन आहे तर मला थोडं फास्ट जायचं आहे. ठीक आहे. एकदम स्लो जाऊन चालणार नाही. 1 शॉट व्हिडिओ. आता जर लिस्ट कोणाला अवघड जात असेल ना, 1 शॉट व्हिडिओ बघा. 1 शॉट व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही कोडिंगकडे या. अजून सोपं जाणार तुम्हाला. ठीक आहे. स्टेप्सला फॉलो करा. सगळं तुमच्यासाठी मी बनवून ठेवलेलं आहे प्लेलिस्ट. नेक्स्ट 22, 23, 24, 25, 26, 27, 28 जोपर्यंत सिलेबस चेंज होत आहे तोपर्यंत हा क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहे. आणि अरे हा क्वेश्चन दरवेळेस बोर्ड एक्झाममध्ये विचारतात. दरवेळेस एव्हरी टाइम दिस क्वेश्चन इज देअर इन द बोर्ड एक्झाम. राईट HTML प्रोग्राम टू क्रिएट 5 फ्लावर्स इन ऑर्डर्ड लिस्ट अँड 5 फ्रूट्स इन अनऑर्डर्ड लिस्ट. तुम्ही माझं याच्या आधीचे पण व्हिडिओज बघा, त्याच्यामध्ये पण हा क्वेश्चन मी खूप वेळा तुम्हाला कोड करून दिलेले आहे. ठीक आहे. चलो पटकन कोड करूयात. डॉक टाइप HTML. ठीक आहे.
HTML हेड टायटल लिस्ट देऊ शकता. टायटल काय असेल लिस्ट. क्लोज द टायटल टॅग क्लोज झाल्यानंतर क्लोज द हेड टॅग क्लोज झाल्यानंतर ओपन द बॉडी टॅग. बॉडी टॅग ओपन झाल्यानंतर हेडिंग देऊ शकता. हेडिंग थोडं वेबपेजला अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी H1 अलाइन इज इक्वल टू सेंटर. H1 अलाइन इज इक्वल टू सेंटर. आणि तुम्ही काय करू शकता, क्रिएट लिस्ट ऑफ 5 फ्लावर्स इन ऑर्डर्ड लिस्ट देऊ शकता. ऑर्डर्ड लिस्ट ऑफ फ्लावर्स क्लोज द H1. ठीक आहे. आता ऑर्डर्ड लिस्ट क्रिएट करण्यासाठी कोणता टॅग वापरणार, OL टॅग. आता OL मध्ये काय वापरणार, LI. सांगा 5 फ्लावर्स, काही फ्लावर घ्या. रोज, आता हे नका करू, रोज इथं टेक्स्ट वापरून त्याला रेड कलर करू नका. ठीक आहे, असं काही करू नका. करू शकतो, रोजला आपण रेड कलर देऊ शकतो. ठीक आहे. इथं आपण LI स्पेस टेक्स्ट असं लिहिलं ना, LI स्पेस टेक्स्ट इज इक्वल टू रेड, तर हा रोज कलर रेडमध्ये प्रिंट होतो. अरे एवढं आपल्याला रोमॅन्टिक पेज नाही बनवायचं आपल्याला. ठीक आहे. तर बोर्ड एक्झाममध्ये एक्झामिनरला असं काही वाटलं नाही पाहिजे. ठीक आहे. क्लोज द LI. ठीक आहे. मग त्याच्यानंतर एकच फ्लावर झालं ना, असं तुम्हाला 5 फ्लावर्स डिफाईन करायचे. काय सनफ्लावर. कॉलेजच्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारतो, मुलं काय काय फ्लावर लिहितात, चंपा, हे ते, अमकं तमकं, असं काही लिहू नका. स्टँडर्ड फ्लावर्स लिहा. थोडं एक्झामिनरचा किती विचार करावा लागते, काय करू. रोज, सनफ्लावर, जॅस्मिन, फ्लावर आहे ना, हां बरोबर, LI. नेक्स्ट, अरे फ्लावरचं नाव माहीत नाही मला. रोज, सनफ्लावर, जॅस्मिन. हे क्वेश्चन ज्यावेळेस मी ऑफलाईन क्लासमध्ये घेतो ना, मुलांनाच विचारतो, सांगा. ठीक आहे. रोज आता कोण लक्षात ठेवते, आपण तर कधी घेतलं नाही कोणासाठी रोज, तर काय लक्षात ठेवता. रोज, सनफ्लावर, जॅस्मिन, काय असते अजून. लिहा काहीतरी. ठीक आहे. आता गार्लँड, बरोबर, गार्लँडच ना. ते गार्लँड. दुसरं काही लिहू नका इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय असतो फ्लावर, 1 2 3 4, अजून एकच राहिलं आहे, घ्या मोगरा. ठीक आहे. असं तुम्हाला 5 फ्लावर्स लिहायचे असतात. ठीक आहे. हां, मग आता तुम्ही क्लोज करणार कोणता टॅग, OL टॅग. क्लोज द OL टॅग. द कोडिंग डन. समजलं. OL टॅग ओपन केलं, OL टॅग क्लोज केलं. जसं आता तुम्ही हे केलं, जसं तुम्ही याचा कोड केलं, तसंच तुम्हाला काय करायचं आहे, तसंच तुम्हाला पुढं पण कोडिंग करायचं आहे. आता परत H1 ओपन करा. आणि H1 मध्ये आता मी शॉर्टमध्ये सांगतो, H1 अलाइन इज इक्वल टू सेंटर. मग तुम्ही H1 मध्ये काय लिहिणार, असंच अनऑर्डर्ड लिस्ट ऑफ 5 फ्रूट्स असं लिहिणार. क्लोज द H1. हां, मग अनऑर्डर्ड लिस्ट ओपन करण्यासाठी UL टॅग, बरोबर, UL टॅग. आता UL मध्ये सगळ्यात आधी काय लिहिणार तुम्ही, पहिलं फ्रूट काय लिहिणार, ॲपल. ठीक आहे. क्लोज द लिस्ट. मग दुसरा फ्रूट लिहा, लिस्ट, मँगो. ठीक आहे. क्लोज द लिस्ट. देन ओपन द थर्ड लिस्ट. ठीक आहे. वॉटरमेलन. क्लोज द लिस्ट. देन नेक्स्ट ग्रेप्स. क्लोज द लिस्ट. 1 2 3 4 5. अजून एखादा काहीतरी लिहा कोणतं पण, किवी वगैरे काही लिहा, चालते. लिस्ट. अँड देन अच्छा, एकदा आपलं कोडिंग डन. हे बघा, कोडिंग डन. टॅग्स कसं क्लोज होणार, UL टॅग क्लोज होणार. UL टॅग नंतर बॉडी टॅग क्लोज होणार. आणि बॉडी टॅग नंतर आपला HTML टॅग क्लोज होतो. दॅट्स इट. ठीक आहे. HTML टॅग आपला क्लोज होतो. ठीक आहे. सो आपलं कोडिंग असं जातो. ठीक आहे. इथं मग त्याचं तर इथपर्यंत आपलं काय होतं, ऑर्डर्ड लिस्ट. आणि इथून पुढं काय होतं, अनऑर्डर्ड लिस्ट. ठीक आहे. सो दिस इज हाऊ द क्वेश्चन इज आस्क्ड फॉर 5 मार्क्स. हा क्वेश्चन 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट. हां, राइट HTML प्रोग्राम टू क्रिएट ऑर्डर्ड लिस्ट ऑफ 2 लँग्वेजेस यूज फॉर स्पीकिंग अँड अनऑर्डर्ड लिस्ट ऑफ 3 कम्प्युटर लँग्वेजेस. हां, बरोबर. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, बेसिकली त्यांनी असं नेस्टेड लिस्टचा काही कन्सेप्ट सांगितलेलं नाही, बरोबर. हां, मग काय करा, 1 इंग्लिश लिहा, 2 हिंदी लिहा. ठीक आहे. असं ऑर्डर्ड लिस्टमध्ये तुम्हाला 2 स्पीकिंग लँग्वेजेस यूज करायचे आहेत. अँड अनऑर्डर्ड लिस्ट हॅविंग 3 कम्प्युटर लँग्वेजेस. याच्या खालीच म्हणजे तुम्ही हेडिंग देऊ शकता, स्पीकिंग लँग्वेजेस, इथं हेडिंग द्या. मग अनऑर्डर्ड लिस्टमध्ये तुम्ही 2 3 कम्प्युटर लँग्वेजेस वापरू शकता. ठीक आहे. असं कोडिंग तुम्हाला करायचं आहे.
ठीक आहे. आता मी तर लिहितो बेसिक टॅग्स. सगळ्या कोडमध्ये तुम्हाला मी बेसिक टॅग्स लिहून देतोय. आता सारखं सारखं रिपीट करण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे. ठीक आहे. बेसिक टॅग्स. चलो आता मला सांगायचं काय यूज करू. H1 अलाइन इज इक्वल टू सेंटर. आणि H1 मध्ये काय लिहू. लँग्वेज, 2 लँग्वेजेस फॉर स्पीकिंग, 2 लँग्वेजेस यूज्ड फॉर स्पीकिंग असं लिहितो मी. 2 लँग्वेजेस यूज फॉर स्पीकिंग. क्लोज द H1. बरोबर. हां, आता मला सांगा आता काय करू. आता आपल्याला ओपन करायचं आहे OL. OL मध्ये LI मध्ये लिहू इंग्लिश. क्लोज द LI. अगेन ओपन द LI. वी कॅन राईट हिंदी. ठीक आहे. आपल्याला 2च सांगितलं तर अजून एक्स्ट्रा काही ऑप्शन ऍड करू नका. जेवढं सांगितलं तेवढंच करा. ठीक आहे. चलो क्लोज द OL. ठीक आहे. हां, जसं आपण हे केलं तसं आता पुढं पण करा अनऑर्डर्ड लिस्टसाठी. ठीक आहे. आता काय करणार. परत तुम्ही H1 ओपन करा. H1 अलाइन इज इक्वल टू सेंटर. आता तुम्ही ऑर्डर्ड लिस्टसाठी हेडिंग दिलं. आता तुम्ही हेडिंग द्या अनऑर्डर्ड लिस्टसाठी. 3 कम्प्युटर लँग्वेजेस. हेडिंग काय असणार. 3 कम्प्युटर लँग्वेजेस. क्लोज द H1. काय होणार. क्लोज द H1. ठीक आहे. आता मला सांगा इथं आपण ओपन करणार UL टॅग. अनऑर्डर्ड लिस्ट म्हणजे UL टॅग. वी विल ओपन द UL टॅग. बरोबर. UL टॅग मध्ये आपण काय करणार. LI 3 कम्प्युटर लँग्वेजेस सांगा. C++. क्लोज द LI. लिस्ट HTML. क्लोज द LI. थर्ड लिस्ट जावास्क्रिप्ट. क्लोज द LI. अजून पण भरपूर प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतात. ठीक आहे. C देऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बूटस्ट्रॅप, अँग्युलर JS, रुबी, पायथन, C#. एक मिनटं 3च विचारलेत ना. बस तेवढंच. UL क्लोज करा. UL क्लोज झालं की मग बॉडी टॅग आणि HTML टॅगला क्लोज करा. क्लोज द बॉडी टॅग अँड क्लोज द HTML टॅग. दॅट्स इट. 5 मार्क्स. सांगा अवघड आहे का कोड. नाही, एकदम सोपे कोड. 22, 23, 24, 25, 26, 27 जोपर्यंत बोर्ड एक्झाम चालणार आहे तोपर्यंत हा क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये IT मध्ये येणार आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट. हां, राईट HTML प्रोग्राम टू क्रिएट रजिस्ट्रेशन फॉर्म. हां, इथून आता फॉर्मचे क्वेश्चन सुरू होतात. इथून कोणते क्वेश्चन सुरू होतात. फॉर्म. बस लास्ट अजून आपल्याकडे किती कोड राहिलेत. अजून फक्त 4 कोड्स. 4 कोड कंप्लीट झालं की आपला हा व्हिडिओ कंप्लीट होतो. ऑलरेडी व्हिडिओ थोडा लेंथी झाला आहे. 52-53 मिनिटचा व्हिडिओ ऑलरेडी झालेला आहे. पण ठीक आहे, मी आता हा व्हिडिओ ब्रेक घेत नाही, कंटिन्यू रेकॉर्ड करतोय. याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये मी असं ब्रेक घेऊन रेकॉर्ड करतो. पण हा व्हिडिओ मी एकाच फ्लोमध्ये रेकॉर्ड करतोय. तर तुम्ही पण एकाच फ्लोमध्ये कंटिन्यू करा आणि एकदाच कोडिंग बघा. एकदाच संपून टाका. काही जरी विचारलं एक्झाममध्ये आलं पाहिजे. चलो. सो नाव वी हॅव टू क्रिएट अ रजिस्ट्रेशन फॉर्म. सो विल स्टार्ट विथ द बेसिक टॅग्स. डॉक टाईप HTML. ठीक आहे. बेसिक टॅग्स काय काय असतात. HTML, हेड, टायटल. सो टायटलमध्ये तुम्ही सिम्पली फॉर्म देऊ शकता, काही हरकत नाही. क्लोज द टायटल टॅग, क्लोज द हेड टॅग अँड देन ओपन द बॉडी टॅग. बॅकग्राऊंड कलर वगैरे देऊ शकता, युअर चॉईस. ठीक आहे. चलो आता आपल्याला फॉर्म. आता थांबा, याच्या आधी बॉडी टॅग ओपन झाल्यानंतर ना एक हेडिंग टॅग द्या. हेडिंग दिलेलं कधी पण बेटर असतं. परत सांगतो, दर क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक रिपीट करतोय मी. हेडिंग द्या असं मेन्शन केलेलं नाही आहे, पण हेडिंग तुम्ही तुमच्या एंडवरनं दिलं ना, दॅट इज ऑलवेज बेटर. ठीक आहे. चलो H1 आणि हेडिंग कुठं असतो. नेहमी सेंट्रल असतो. H1 अलाइन इज इक्वल टू सेंटर. ठीक आहे. आणि काय रजिस्ट्रेशन फॉर्म. ठीक आहे. हेडिंगमध्ये काय देणार. रजिस्ट्रेशन फॉर्म असं तुम्ही हेडिंग देऊ शकता. क्लोज द H1. ठीक आहे. देन विल ओपन द फॉर्म टॅग. ठीक आहे. एक क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये नेहमी विचारतात. फॉर्म इज रिटन इनसाइड डॅश टॅग. सो फॉर्म बनवण्यासाठी और फॉर्म इज मेड अंडर डॅश टॅग. सो ऑलवेज रिमेंबर फॉर्म इज मेड अंडर द फॉर्म टॅग. ठीक आहे. चलो नेक्स्ट. फॉर्म टॅग टू ॲक्सेप्ट नेम. सो नाव वी हॅव टू ॲक्सेप्ट द नेम. म्हणजे फॉर्ममध्ये सगळ्यात आधी काय आलं पाहिजे. नेम आला पाहिजे. नेम. सो आपण इथं लिहितो नेम. आता नेम ॲक्सेप्ट करण्यासाठी आपल्याला असं द्यावं लागेल ना, नेम. आणि नेमच्या समोर असं एक बॉक्स द्यावा लागेल ना. सो हा बॉक्स कसं बनणार. नेमच्या समोर फॉर्ममध्ये बॉक्स कसं बनणार. बाय अ टॅग कॉल्ड ॲज इनपुट टॅग. नेम इनपुट टाईप इज इक्वल टू काय लिहिणार. टेक्स्ट. इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट. चलो फॉर्ममध्ये ब्रेक द्यायचा असतो बरं का. लिस्टमध्ये तिथं वगैरे ब्रेक द्यायची गरज असते.
ठीक आहे. फॉर्म CSS मध्ये बाय डिफॉल्ट नाही, CS नाही, लिस्टमध्ये वगैरे तुम्हाला ब्रेक द्यायची गरज असते. बाय डिफॉल्ट ते नेक्स्ट लाईनवरती येतो, पण फॉर्ममध्ये तुम्हाला ब्रेक द्यावा लागेल सो दॅट इट विल कम ऑन द नेक्स्ट लाईन. नाहीतर काय होणार, तुमचा फॉर्मचा आउटपुट जो आहे ना तो एका लाईनमध्ये असे कंटिन्यू होत जाणार. ठीक आहे. इट विल गो इन वन सिंगल लाईन. नेम इनपुट टाइप इज टेक्स्ट. मोबाईल नंबर, मोबाईल नंबरसाठी मोबाईल नंबर ॲक्सेप्ट करण्यासाठी काय करणार, इनपुट टाइप इज इक्वल टू नंबर. ठीक आहे. तुम्ही तर एंटर करू शकता, व्हॅल्यू वगैरे ठेवू शकता बरं का. एक्झाममध्ये ठेवलं चांगलं राहील. व्हॅल्यू म्हणजे काय, आपल्याकडे असे बॉक्स असेल आणि आपण व्हॅल्यूमध्ये जे डिस्प्ले करतो ना त्याच्यामध्ये डिस्प्ले होतो. जसं की असतं ना एंटर मोबाईल नंबर, मग आपण याच्यावरती क्लिक केलं ना तर मागचा टेक्स्ट गायब होतो आणि आपला नंबर याला स्टार्ट होतो. दॅट इज व्हॅल्यू. सो व्हॅल्यू वगैरे तुम्ही देऊ शकता, दॅट इज युअर चॉईस, नॉट इश्यू. ते नाही दिलं तरी चालतंय, दिलं तरी चालतंय. ब्रेक. मोबाईल नंबर झालं. डेट ऑफ बर्थ. आता डेट ऑफ बर्थसाठी कोणता टॅग असणार, डेट. इनपुट टाइप इज इक्वल टू डेट. इनपुट टाइप इज इक्वल टू डेट. ठीक आहे. सो डेट म्हटलं की तुमच्याकडे कॅलेंडर भेटणार आणि त्या कॅलेंडरवरती तुम्ही क्लिक केलं, यू कॅन चूज DDMMYYYY, डेट मंथ इयर तुम्ही चूज करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर परत ब्रेक देऊ शकता. हां, द फॉर्म शुड हॅव अ रजिस्टर कॅप्शन ऑन दी सबमिट बटन. द फॉर्म शुड हॅव अ रजिस्टर कॅप्शन ऑन दी बटन टू सबमिट द डेटा. ओके, म्हणजे आपल्याला बटन बनवायचं आहे. इनपुट टाइप इज इक्वल टू काय असलं पाहिजे, सबमिट. इनपुट टाइप इज इक्वल टू सबमिट. पण रजिस्टर कॅप्शन म्हणजे ते बटनच्या आतमध्ये काय लिहिलं पाहिजे, रजिस्टर असं लिहिलं पाहिजे. मग काय करावं लागेल आपल्याला, ते बटनच्या आतमध्ये रजिस्टर करण्यासाठी व्हॅल्यू काय करावं लागेल, व्हॅल्यूच्या आतमध्ये काय लिहावं लागेल, रजिस्टर. म्हणजे बटन दिसणार आणि बटनच्या आतमध्ये काय लिहून येणार, रजिस्टर. बस बटन येणार, बटनच्या आतमध्ये सबमिट येतो बेसिकली जर तुम्ही हे व्हॅल्यू नाही डिफाईन केलं तर. आता व्हॅल्यू जर तुम्ही डिफाईन केलं तर व्हॅल्यूच्या आतमध्ये तुम्ही जे लिहिले ते येणार, रजिस्टर. ठीक आहे. बस दॅट्स इट. म्हणजे आता टॅग्स क्लोज करायचे तुम्हाला. सो क्लोज द फॉर्म टॅग, क्लोज द बॉडी टॅग and at the end close the HTML tag. That's it. Close the HTML. That's it. समजलं. ठीक आहे. सो दिस वॉज अ कोड फॉर 5 मार्क्स. ठीक आहे. जर थिअरी लेक्चर्स तुमचे क्लिअर असतील तर तुम्हाला कोडिंग एकदम पटपट समजत असेल. ठीक आहे. हां, त्याचा आउटपुट तुम्हाला असं काहीतरी दिसतो. आता आपण हा जो कोड केला ना, हा कोडचं जर तुम्ही आउटपुट बघितलं ना तुम्हाला आउटपुट असं काहीतरी दिसतो. आता हे कसं काय आलं सांगा बरं. हे तुम्हाला कसं काय दिसतंय, तर ह्याला पण हेडिंग H1 आठवलं, H1 रजिस्ट्रेशन फॉर्म एकदम सेंटरला ठेवलं होतं. हां, H1 एकदम सेंटरला येतो बरोबर. आता हा असतो नेम. हा कसा आलं, इनपुट टाइप इज इक्वल टू, दिसतंय काय याच्यावरती, नाही हां, हा काय होता आपला H1. ठीक आहे. हां, हा काय इथे लिहितो, हा काय होता, इनपुट टाइप इज इक्वल टू टेक्स्ट. आठवते का कोडिंग, इनपुट टाइप इज इक्वल टेक्स्ट होता ना. हा पण हा काय होता, इनपुट टाइप इज इक्वल नंबर आणि हा दिसतो का तुम्हाला, डेट, DDMMYYY. सो हा कॅलेंडर कसा भेटला, बिकॉज ऑफ इनपुट टाइप इज इक्वल टू डेट. हा दिल्यामुळं आपल्याला DDMMYY भेटला. आणि हे बघा बटनच्या आतमध्ये काय लिहून आलंय, बटनच्या आतमध्ये रजिस्टर असं लिहून आले. ठीक आहे. तर आपण कोडिंग तसं केलेलं आहे. ठीक आहे. काय केले, कोडिंग आपण तसं केलेलं आहे म्हणून आपल्याला तसं भेटत आहे. ठीक आहे. दिस इज द कोड अँड दिस इज द आउटपुट फॉर दिस कोड. चलो नेक्स्ट क्वेश्चन. हे बघा 22, 23, 24, 25 विचारतायत तुमच्या एक्झाम्पल पण असेल. ठीक आहे. चलो बेसिक टॅग्स. आता बेसिक टॅग्स लिहिणं अवॉइड करतो मी. एका क्वेश्चनमध्ये बेसिक टॅग लिहिलेत, बेसिक टॅग्स. ठीक आहे. बेसिक टॅग्स तुम्हाला इथं ऑलरेडी या क्वेश्चनमध्ये लिहून दिले. ठीक आहे. चलो एकदा बघतो ते कॉपी होते का. अरे एकदा बघू शकतो कॉपी होते का. नाही, त्या पेजमध्ये नाही घेऊन जाऊ शकत. ठीक आहे, सोडून द्या. बेसिक टॅक्स समजलं ना तुम्हाला. ठीक आहे. आय होप सो तुम्हाला बेसिक टॅक्स क्लिअर असेल. ठीक आहे. मी आता काय करतो ना, फक्त आता बेसिक टॅक्स असं लिहितो, तुम्ही समजून जा. डॉक टाईप HTML हेड टायटल बॉडी. ठीक आहे. बॉडी नंतर आपण काय करतो, फॉर्म टॅग ओपन करतो. बॉडी टॅगपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल बरोबर. बॉडी टॅगपर्यंत क्लिअर. बॉडी टॅग नंतर हेडिंग देतो. हेडिंग विसरू नका. हेडिंग ॲक्सेप्ट नेम ऑफ द एम्प्लॉई. तर हेडिंग काय असणार, H1 सेंटर, H1 अलाइन इज इक्वल टू सेंटर.
आणि काय देणार आपण एम्प्लॉई फॉर्म, काय देणार एम्प्लॉई फॉर्म, क्लोज द H1. हां, त्याच्यानंतर फॉर्म टॅग ओपन करा, त्याच्यानंतर फॉर्म टॅग ओपन करा आणि नेम ऑफ द एम्प्लॉई. सो सांगा हाऊ टू ॲक्सेप्ट द नेम ऑफ द एम्प्लॉई. नेम ऑफ एम्प्लॉई, नेम ऑफ एम्प्लॉई. सो नेम ॲक्सेप्ट करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे इनपुट टाइप्स इक्वल टेक्स्ट, बट त्यांनी मेन्शन केले कॅन नॉट बी ब्लँक. त्यांनी तर काहीतरी मेन्शन केले कॅन नॉट बी ब्लँक, म्हणजे आपल्याला इथं ॲट्रिब्यूट्स पण काहीतरी वापरायचं आहे. ठीक आहे, इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट. आता त्यांनी सांगितले कॅन नॉट बी ब्लँक, म्हणजे तुम्हाला एक ॲट्रिब्यूट वापरायचं आहे रिक्वायर्ड. काय वापरायचं आहे रिक्वायर्ड. तुम्ही बघितलं असाल ना, असा एक बॉक्स येतो आणि त्या बॉक्सच्या आधी तर रेड स्टार येतो. रिक्वायर्ड म्हणजे काय असतो, जोपर्यंत तुम्ही ते बॉक्सच्या आतमध्ये डेटा फिलअप करू शकत नाही, फिलअप करत नाही, तोपर्यंत तुमचा फॉर्म सबमिट होत नाही. ठीक आहे, सो रिक्वायर्ड म्हणजे तो बॉक्स तुम्हाला कंपल्सरी भरावा लागेल, तोपर्यंत तुम्ही फॉर्म सबमिट करू शकत नाही. ठीक आहे, नेक्स्ट ईमेल आय डी ऑफ द एम्प्लॉई. सो व्हॉट हाऊ टू ॲक्सेप्ट द ईमेल, ईमेल ऑफ एम्प्लॉई. ठीक आहे, ईमेल आय डीसाठी काय करणार इनपुट टाईप इज इक्वल टू ईमेल, इनपुट टाईप इज इक्वल टू काय करणार ईमेल. ठीक आहे, आता रिक्वायर्ड लिहू नका कारण क्वेश्चनमध्ये तसं मेन्शन केलेलं नाहीये. सॅलरी, अरे ब्रेक द्यायचं विसरलो ना आपण. ठीक आहे, ब्रेक देणं विसरलो आपण. ठीक आहे, लास्ट क्वेश्चनमध्ये दिलं होतं का ब्रेक आपण, का लास्ट क्वेश्चनमध्ये पण विसरलो आपण. नाही, लास्ट क्वेश्चनमध्ये दिलं होतं ब्रेक, या क्वेश्चनमध्ये आपण ब्रेक द्यायचं विसरलो ना. सो वी हॅव टू गिव्ह द ब्रेक ऑल्सो. सो ब्रेक कुठं देणार आपण, इथं देऊ शकतो एंडला ब्रेक. ब्रेक इज द एम्प्टी टॅग, वी कॅनॉट क्लोज द टॅग, राईट. चलो ठीक आहे, सॅलरी नंबर असतो बरोबर. सो आपण काय लिहिणार इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर. मॅक्स 40,000, मॅक्स काय 40,000, तर आपण मॅक्झिमम 40,000 म्हणजे आपण इथे एक ॲट्रिब्यूट ॲड करतो मॅक्स इज इक्वल टू 40,000 बरोबर. म्हणजे एक बॉक्स येणार, त्या बॉक्समध्ये 40,000च्या वरती आपण व्हॅल्यू एंटर नाही करू शकत बरोबर. ब्रेक मिन म्हणजे मिनिमम तुम्हाला तेवढं व्हॅल्यू त्या बॉक्समध्ये एंटर केलंच पाहिजे तुम्ही. मॅक्स म्हणजे मॅक्झिमम त्या बॉक्समध्ये तेवढं व्हॅल्यू एंटर असलंच पाहिजे बरोबर. द डेटा शुड बी सेंड टू द सर्व्हर, म्हणजे काय सबमिट बटन. इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट, म्हणजे आपला डेटा जो आहे तो सर्व्हरकडे जाणार. दॅट्स इट. टॅग्स क्लोज करा. सो फॉर्म टॅग क्लोज होतो बरोबर, बॉडी टॅग क्लोज होतो अँड ॲट द एंड HTML टॅग क्लोज होतो. दॅट्स इट. ठीक आहे, समजलं. 5 मार्क्स दिस क्वेश्चन. अगेन दिस क्वेश्चन इज आस्क फॉर हाऊ मेनी मार्क्स, 5 मार्क्स. ठीक आहे, आता याचा आउटपुट बघा. याचा आउटपुट असं येणार. सो एम्प्लॉय डिटेल्स कशामध्ये दिले तुम्हाला H1, एम्प्लॉय डिटेल्स इज गिवन इन H1 बरोबर. त्याच्यानंतर दिस इज नेम, इनपुट टाइप इज इक्वल टेक्स्ट, ईमेल आयडी, इनपुट टाइप इज इक्वल ईमेल, सॅलरी, इनपुट टाइप इज इक्वल नंबर अँड मॅक्स 40,000 अँड इनपुट टाइप इज सबमिट. तुमचा आउटपुट असं येणार. ठीक आहे, ओके. आजचं लास्ट क्वेश्चन, very important question and we can complete all the most important asked PYQs. ठीक आहे, चलो बेसिक टॅग्स बरोबर. बॉडी टॅग ओपन करा. बॉडी टॅगमध्ये हेडिंग द्या. आता हेडिंगमध्ये सेंटर H1 अलाइन H1 अलाइन इज इक्वल टू सेंटर. ठीक आहे, H1 अलाइन इज इक्वल टू सेंटर असं आपण म्हणतोय बरोबर. पण हेडिंग काय असणार आहे हॉस्पिटल फॉर्म. हेडिंग काय असणार हॉस्पिटल फॉर्म. क्लोज द H1 बरोबर. फॉर्म टॅग ओपन करा. मग हां, फॉर्म टॅग ओपन केल्यानंतर H1 ओपन नका करू, सपोर्ट नाही करणार, हेडिंग दिसणार नाही. कारण H1 जो असतो तो फॉर्म टॅगच्या अंडर येत नाही. H1 जो असतो तो बॉडी टॅगच्या अंडर येतो. कोणाच्या अंडर येतो, बॉडी टॅगच्या अंडर तुम्हाला H1 दिसतो. ठीक आहे, हे छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, ऑलरेडी थेरी लेक्चरमध्ये सगळं एकदम तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. फॉर्म टॅगमध्ये काय करायचं, नेम ऑफ द हॉस्पिटल. सो विल ॲक्सेप्ट नेम ऑफ हॉस्पिटल. ठीक आहे, इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट, इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट बरोबर. ब्रेक द्या बरोबर. ईमेल आय डी ऑफ द हॉस्पिटल. सो ब्रेक द्या
ईमेलसाठी काय करायचं तुम्हाला माहिती ऑलरेडी. ईमेलसाठी काय करतो आपण, इनपुट टाईप इज इक्वल टू ईमेल. परत ब्रेक द्या. बरोबर. नेक्स्ट काय सांगितलं आपल्याला, नंबर ऑफ बेड्स इन हॉस्पिटल. ठीक आहे, आता इथं थोडं कॉमन सेन्स लावा. असं लिहा, नंबर ऑफ बेड्स इन हॉस्पिटल. एका लाईनमध्ये कंटिन्यू करा, माझ्याकडे स्पेसने मी खाली लिहितोय. आपण काय करणार, इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर. पण तुम्ही तर मिन मॅक्स डिफाईन करा, कारण काय, नंबर ऑफ बेड्स इन हॉस्पिटल म्हटल्यावर कोण 10,000 एंटर करू शकतात, काही लोक 20,000 एंटर करतात. चुकीचे डेटा आपल्या फॉर्मने ॲक्सेप्ट नाही केलं पाहिजे. बरोबर. तर एक काम करा, मी तर मिन मॅक्स डिफाईन करा, मिन 1. बरोबर. आणि तर सांगा मॅक्स 100. बरोबर. काहीतरी लॉजिक आहे ना, 1 to 100. म्हणजे युजरनी ना त्या बॉक्समध्ये 1 to 100च्या मध्येच नंबर एंटर केला पाहिजे. एखाद्याने इनपुट दिला 500, एखाद्याने इनपुट दिला 500, त्याला एरर भेटणार, प्लीज एंटर नंबर इन बिटवीन 1 to 100. सो ही कॅनॉट एंटर एनिथिंग, राईट. सो असं काहीतरी थोडं लॉजिकली कोडिंग करा. बस. द डेटा शुड बी सेंड टू द सर्व्हर. गिव्ह द ब्रेक टॅग अँड राईट डाऊन इनपुट टाईप इज टू सबमिट. इनपुट टाईप इज इक्वल टू काय लिहिणार, सबमिट. दॅट्स इट. close the form tag, close the body tag and close the HTML tag. That's it. ओके. सो लिहून काढा, स्क्रीनशॉट घेऊन घ्या, स्क्रीनशॉट काढा, काही करा, पण तुम्ही कोडला समजून घ्या. दिस क्वेश्चन इज आस्क्ड इन 22, 23, 24, 25, 26ला पण तुमच्या बोर्ड एक्झामला विचारतील. 27चा एखादा स्टुडंट बघत असेल तर तुमच्या एक्झाममध्ये 27ला पण येणार. जोपर्यंत ITचा सिलेबस चेंज होत नाही तोपर्यंत हेच क्वेश्चन तुम्हाला रिपीट मोडमध्ये भेटत राहणार आहेत. तर प्रॅक्टिस करा. आय थिंक सो लास्ट स्लाईडपर्यंत आपण पोहोचलोय. एवढेच क्वेश्चन होते. आता हे एक बुक असतो रे, TPS बुक म्हणून. तो TPS बुक तुम्ही परचेस करा. ठीक आहे. त्या TPS बुकमध्ये तुम्हाला सगळे PYQs भेटतील. ठीक आहे. त्या सगळे PYQचं व्यवस्थित प्रॅक्टिस करा. IT एक असा सब्जेक्ट आहे जिथं तुम्ही आउट ऑफ मार्क्स स्कोर करू शकता. आता हे कोडिंग बघितलं ना, स्टार्टपासून एंडपर्यंत एखाद्या स्टुडंटने बघितलं असं ना, मी त्याची गॅरंटी घेऊ शकतो त्याला 5 मार्क्स तर पडलेच बोर्ड एक्झाममध्ये कोडिंगमध्ये. आता राहतो प्रश्न जावास्क्रिप्ट. टेन्शन नका घेऊ. जावास्क्रिप्टसाठी पण रॅपिड रिव्हिजन लेक्चर आहे, जावास्क्रिप्टसाठी पण रॅपिड रिव्हिजनचं कोडिंग आहे. ठीक आहे. जसं आपण आता HTMLचं कोड डिस्कस केलं, इट्स अराउंड 1 hour 5 minutes और 1 hour 7 minutes काहीतरी झालेलं आहे. बरोबर. तर जसं आपण HTMLचं कोडिंग डिस्कस केलं तसंच आपण अजून 1 तासाचा व्हिडिओ रेकॉर्ड करू, जिथं मी तुम्हाला जावास्क्रिप्ट एक्सप्लेन करून देईल आणि तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये 10 out of 10 कोडिंगमध्ये पडणार. कारण मॅक्झिमम मुलांचे मार्क इथंच जातात. ऑब्जेक्टिव्ह TPS बुक आणि टेक्स्टबुक आणि TPS हे 2 बुक्स खूप इम्पॉर्टंट आहेत, जे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये चांगलं स्कोर करायला हेल्प करतील. पण कोडिंगसाठी हा व्हिडिओ सफिशियंट आहे. ठीक आहे. आता काम करा, जावास्क्रिप्टचं रॅपिड रिव्हिजनचं कोड यायच्या आधी तुम्ही काय करा, जावास्क्रिप्टचा 1 shot व्हिडिओ कंप्लीट करून घ्या. प्रत्येक चॅप्टरचा 1 shot व्हिडिओ कंप्लीटेड आहे. वाटलं सर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो 1 shot व्हिडिओचा. एकदम डिटेलमध्ये 1 shot व्हिडिओ मी कव्हर केलेले आहेत. एकदा तुमचं 1 shot व्हिडिओ क्लिअर असेल तर तुम्ही पटपट पुढची कोडिंग क्लिअर करू शकता. ठीक आहे. चलो बाय. आता आपण चॅप्टर 2 इंट्रोडक्शन टू SEOचा रॅपिड रिव्हिजनमध्ये भेटू आणि मग जावास्क्रिप्टच्या रॅपिड रिव्हिजनमध्ये भेटू. जावास्क्रिप्टच्या रॅपिड रिव्हिजनचा कोडिंगचा पण एक व्हिडिओ अपलोड होईल या प्लेलिस्टमध्ये. ठीक आहे. चलो बाय.